नमस्कार मित्रांनो, मी सोहेल शेख. आज आपण सहकार हा चॅप्टर एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सहकार हा चॅप्टर खूप जास्त कमी वेळात जास्त आउटपुट देणार आहे. हा GS3 आणि GS4 मध्ये असल्यामुळं एकदम केअरफुली सगळ्या गोष्टी करा. फॅक्ट्स पण लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा फॅक्ट्स सुद्धा ह्याच्यामधून विचारलेले आहेत. तर त्याच्या आधी आपण कन्सेप्ट बघूया. सहकार म्हणजे नेमकं काय असतंय. त्याच्यानंतर त्याच्या थिअरीज बघूया. त्यानंतर कमिटीने केलेल्या शिफारसी बघूया. आणि त्याच्यानंतर मी काय फॅक्ट सांगतोय कायद्यासंबंधी त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे मागच्या येणाऱ्या प्रश्नाच्या अप्रोचनुसार मी घेतोय. त्यामुळे तुम्ही म्हणजे पूर्ण केअरफुली ऐका प्रत्येक गोष्ट. आता बघा सहकार म्हणजे काय असतं मित्रांनो. तर समजा एखादी गोष्ट असेल ती स्वतः एकट्याने केली तर त्याला जास्त खर्च येतो, पण तीच गोष्ट करताना 3 लोकांनी एकत्रित केली तर ते कमी जातंय. म्हणजे उदाहरणात सांगतो तुम्हाला. समजा तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल ऑनलाईन, जर तुम्ही एकट्यानं जर मागवलं तर ते त्याचं डिलिव्हरी चार्ज जास्त पडणार आहे. पण जर समजा तुम्ही तिघांनी मिळून मागवलं तर ते स्वस्तात पडेल. तर तशीच पद्धत सहकारमध्ये वापरली जाते. आणि सहकारची सुरुवात आहे म्हणजे त्याला आपण कोऑपरेशन म्हणतो. तर ते कोऑपरेटिव्हची सुरुवात ही युरोपमध्ये झाली होती. त्याच्या आधी द शोर पोर्ट सोसायटी ही जगातली पहिली सहकारी संस्था होती. तर हे मासेमारी करणारी जी लोक होती त्यांनी एकत्रित करून द शोर पोर्ट सोसायटी स्थापन केली होती. आणि त्या लोकांना एकत्रितपणे सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या वस्तू आहेत ते स्वस्त पडावे यासाठी द शोर पोर्ट सोसायटी ही युरोपात स्थापन झालेली पहिली संस्था होती. हे एकदा लक्षात ठेवा. ह्याच्यावर पण फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो. आता त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी केले जातात. तर त्याच्यामध्ये सहकार संबंधित तज्ञ समजले जातात. तर 3 व्यक्ती महत्वाचे आहेत. पहिले रॉडशेल, दुसरे शुल्स डेझिस आणि तिसरे रायबझेन. आता प्रत्येकाचे काय तर वैशिष्ट्य आहे किंवा प्रत्येकाचं काय तर स्थापन करण्यासंबंधी वेगळ्या शिफारसी आहेत. तर ते आपण बघूया. आता रॉबर्ट ओवेन जे होते त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. आणि त्यांनी तिथं काय केलं होतं. आता इंग्लंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिथलं कापड प्रसिद्ध होतं. आणि इंग्लंडनं जी औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली होती ती कापडाच्या जोरावरच केली होती. आपल्या इथून कच्चा माल म्हणून कापूस जायचा. आणि भारतासारख्या वसाहती त्यांच्याकडे असल्यामुळं भारत असेल, चीन असेल, इजिप्त असेल, तर इजिप्तमधून लांब धाग्याचा आणि भारतातून आखूड धाग्याचा त्यांना कापूस प्रॉव्हाइड व्हायचा. आणि त्यामधून त्यांच्या गिरण्या मोठ्या तयार झाल्या होत्या. आणि गिरण्या म्हणल्यावर तिथं काम करणारे कामगार पण आले. तर तिथल्या कामगारांना एकत्रित घेऊन त्यांनी रॉडशेल सोसायटी स्थापन केली होती. तर ते रॉडशेल हे इंग्लंडचे, हे एक गोष्ट लक्षात असली पाहिजे. आणि आता ही सरकारी संस्था जी असेल ना, तर ती गिरणीत काम करणाऱ्या लोकांची असल्यामुळे ती कशी असेल मित्रांनो, बिगर शेती असेल. आणि गिरणीत काम करणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रितपणे स्वस्तात सामान मिळावं किंवा स्वस्तात जीवनावश्यक वस्तू मिळावेत यासाठी त्यांनी सहकारी संस्था स्थापन केलेली. समजा आपण स्वतः 1 किलो कुठली गोष्ट किराणा माल विकत घ्यायला गेलो तर ती आपल्याला महाग पडणार आहे. पण समजा आपण होलसेलमध्ये ती गोष्ट 100 किलो उचलली. समजा एक सोपं उदाहरण देतोय, जर तेल असेल, तेल विकत घ्यायला गेलं तर 200 रुपये किलोनं पडणार आहे आपल्याला. पण जर समजा आपण आपल्या कॉलनीत राहणारे एक 20 लोक असतील आणि 20 लोकांनी सोबत जाऊन 20 लिटरचा तेलाचा डबा आणला आणि त्यानंतर सगळं डिस्ट्रीब्यूट केलं तर तुम्हाला ते 20 रुपयानं स्वस्त पडू शकतो. सेम हे प्रिन्सिपल त्यांनी वापरलं. आणि गिरणी कामगारांनी एकत्रित येऊन एक ग्राहक सहकारी भांडार स्थापन केलं. पुण्यात जर तुम्ही राहत असेल तर पुण्यात ग्राहक पेठ नावाची एक जुनी सहकारी संस्था आहे. टिळक रोडलाच आहे. आता त्यांचं किराणा दुकान पण आहे, म्हणजे मॉल टाईप किराणा दुकान आहे. तर ते ग्राहक पेठ सुद्धा आहे ना, ती बिगर कृषी बिगर पत आहे. आता कृषी आणि पतचा अर्थ सांगतो तुम्हाला. कृषी म्हणजे जे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी काम करते. मग ते कृषी संबंधीचे कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, दूध डेअरी असेल, हे सगळ्या कृषीमध्ये येतात. पण बिगर कृषी म्हणजे काय, तर कृषी सोडून आता समजा ही विणकरांची संस्था असेल किंवा तुमची गृहनिर्माण सोसायटी असेल. गृहनिर्माण सोसायटी म्हणजे माहिती आहे ना, जे शहरात राहत असतील त्यांना माहित असेल, त्याविषयी मी पुढे सांगणार आहे. भारतात सगळ्यात जास्त संख्या कुठल्या संस्थाची असेल सहकारी, तर गृहनिर्माण सोसायटीची आहे. कारण जर तुम्ही घर बांधत असाल तर तुम्हाला वेगवेगळे टॅक्सेस द्यावे लागतात जर बिल्डरकडे असेल. आणि ती जर सहकारी संस्था असेल तर त्याला बऱ्यापैकी सूट मिळते. त्यामुळे ते काय करतात, तर एक सोसायटी बनवतात. समजा 10 फ्लॅट असतील त्या बिल्डिंगमध्ये, तर ती सोसायटी फॉर्म करतात. सोसायटीचा एक सेक्रेटरी असतो आणि त्या सोसायटीच्या शेअर सगळ्या लोकांना बनवले जाते. आणि ते फ्लॅट त्यांच्या नावावर शेअरचे सदस्य म्हणून, म्हणजे त्या सोसायटीचे सदस्य म्हणून दिले जाते. त्याला आपण गृहनिर्माण सोसायटी म्हणतो. तर ज्या अशा सोसायटी आहेत त्या पण बिगर पत आहेत. पत म्हणजे काय, बँका. पत म्हणजे बँक असं लक्षात ठेवा, कर्ज वगैरे देतात. बिगर पत म्हणजे बँका नसलेले, बिगर कृषी म्हणजे कृषी नसलेले.
तर असे बिगर कृषी बिगर पत, आता हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पुढे लागणार आहेत. त्यानंतर मी बिगर पतचा अर्थ किंवा बिगर कृषीचा अर्थ नंतर सांगत बसणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. पुढच्या ह्या सगळे प्रश्न असणार आहेत त्या अशा कन्सेप्टवर असणार आहेत. तर रॉडशेल लक्षात ठेवा, त्याने गिरणी कामगारांना रॉसडेल सॉरी उच्चार चुकीचा झाला माझा, रॉसडेल लक्षात ठेवा. रॉसडेलने गिरणी कामगारांना एकत्रित करून त्यांचं एक ग्राहक भंडार बनवलं, जेणेकरून त्या वस्तू स्वस्तात पडतील. त्याचे सभासद विणकर कारागीर होते आणि त्याचा उद्देश होता जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळाव्या. ही पहिल्या टप्प्यातली किंवा पहिल्या पिढीतली बिगर कृषी बिगर पत संस्था आहे. आता शुल्ज डेलिस जे होते ना, ते जर्मन होते आणि त्यानंतरचा जो विकास झाला तो जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. इंग्लंड असू दे किंवा जर्मनी असू दे, ते शेजारचेच राज्य आहेत पश्चिम युरोपामधले. तर जर्मनीमधली ही जी बिगर कृषी पतसंस्था होती. आता बिगर कृषी आहे पण पत आहे. पत म्हणजे काय, बँक असेल ते, म्हणजे तिथून काय तर आर्थिक व्यवहार होत असतील किंवा त्यांना कर्ज पुरवठा करण्यात येत असेल तर त्याला आपण पत म्हणतो. तर शुल्डिलीची जी बिगर कृषी बिगर पत होती, सॉरी बिगर कृषी पतसंस्था होती, ती जर्मनीतील व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठीची होती. म्हणजे आपल्या इथं पण असते बघा, सावकारी म्हणजे व्यापाऱ्यांच्या पेढ्या असतात, ते एकमेकांना कर्ज देतात. म्हणजे मारवाडी समाज असेल किंवा जैन समाजामधील अशा पेढ्या फेमस असतात. त्या त्या समाजाच्या समाजाने एकत्रित करून ही अशा टाईपच्या बिगर कृषी, पण ते विदाऊट रजिस्ट्रेशन केलेले असते. तर तशा पद्धतीची सुरुवातीची शुल्ट जेलीची पद्धत होती. त्यानं व्यापाऱ्यांसाठी पतसंस्था काढली, पण व्यापारासाठी असल्यामुळे ती बिगर कृषी होती. तर शुल्ट डेलीज लक्षात ठेवा, जर्मनीचा बिगर कृषी पतसंस्था. त्याच्यानंतर पुढे रायबझेन पद्धत. आता हे फेडरिक रायबझेन होते, हे सुद्धा जर्मनीचेच होते. त्यांनी कृषी पतसंस्था स्थापन केली. आता ही कृषी पतसंस्था म्हणजे ऑब्विसली शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी. तर ही सगळ्यात जास्त प्रगत आहे आणि सगळ्यात जास्त शेवटी स्थापन झालेले आंतरराष्ट्रीय स्तरावर. तर ह्याच्यामध्ये एकमेकांचे जे गरजा आहेत त्या भागवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची जी बचत आहे ती एका बँकेत किंवा एका पतसंस्थेत जमा केली जायची आणि ज्याला गरज आहे त्याला कर्जाऊ पैसे दिले जायचे. ह्याला बिगर त्याला कृषी शेतकऱ्यांचे असल्यामुळं आणि बँक असल्यामुळं पत, असं कृषी पतसंस्था असं नाव दिलेलं आहे. तर ते फेडरिक रायबझेन लक्षात ठेवा. आता या तिन्हीवर आधारित असलेलं भारताची सहकारी चळवळ आहे. तर भारतात ज्यावेळेस सहकार चळवळ अस्तित्वात येत होती त्यावेळेस या रायबझेनचा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या इथून बरेच तज्ज्ञ पाठवले होते आणि तिथं जाऊन त्यांनी या पद्धतीचा अभ्यास केला होता. आणि कर्जांच्या काळात मग सहकारी कायदे मोठ्या प्रमाणात संमत होऊ लागले. तर ते एक एक बघूया आपण. ते पुढे येणार आहेत, त्यामुळे आताच लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, ते पुढे येणार आहेत. आणि सहकार हा चॅप्टर आहे तो कोळंबे सरांच्या पुस्तकात पण चांगला दिलेला आहे, अध्ययनच्या पुस्तकात पण चांगला आहे. तर मी त्या गोष्टी परत तुम्हाला इथं सांगणार आहे. मी ज्या सांगतोय त्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. आता पुढे बघूया. व्ही.एल. मेहता यांनी सहकार्याची व्याख्या काय केली, तर समान आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी समान गरजा तसेच आर्थिक सामाजिक सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती स्वेच्छेने ज्या चळवळीत सामील होतात त्याला सहकार म्हणतात. आता ही व्याख्या वाचून झाली दाखवली. आता हे जर डिकोडिंग करूया, या व्याख्येचा अर्थ बघूया, कारण या व्याख्येच्या प्रत्येक शब्दावर 2-3 वेळा प्रश्न आलेले. तर समान आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय, समजा मला पण एकच गोष्ट करायची, समजा मला इथं घरासाठीची गृहनिर्माण सहकारी संस्था असेल तर सगळ्यांचा उद्देश सेम आहे, घर विकत घेणे. किंवा मला पतसंस्थेमध्ये पैसे बचत करायचे आणि परत कर्जावर घ्यायचे, तर माझा पण उद्देश तिथे सेम झाला. तर पहिली अट काय, तर समान आर्थिक उद्दिष्ट असणारे लोक एकत्रित आले पाहिजेत. समान गरजा म्हणजे त्यांच्या गरजा समान पाहिजेत. आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करायचेत. समजा आर्थिक गरजा असतील, सामाजिक गरजा असतील, सांस्कृतिक गरजा तर डेफिनेशन मी एकदा वाचून दाखवतो आणि ते ऐका. त्यानंतर मी कीवर्ड हायलाइट करतोय कारण डेफिनेशनवर परत परत प्रश्न विचारलेले आहेत. तर व्ही.एल. मेहताने केलेले जी डेफिनेशन आहे त्यानुसार समान आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी समान गरजा तसेच आर्थिक सामाजिक सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती स्वेच्छेने या चळवळीत सामील होतात, त्यास सहकार म्हणतात. आता बघा मित्रांनो, समान आर्थिक उद्दिष्ट आहेत. पहिली गोष्ट समान गरजा आहेत. आता समान आर्थिक उद्दिष्ट आणि समान गरजा का, तर समजा एखादी कृषी पतसंस्था स्थापन होत असेल तर तिथं लोकांना
पैसे बचतीसाठी गुंतवायचे असतात आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस त्यांना ते कर्ज पण मिळतात. समानार्थी उद्दिष्ट आहे. एक मिनिट वेट करा. एक मिनिट होल्ड करा. हॅलो, हा स्टार्ट करूया, आपण कंटिन्यू करूया. तर बघा, मी डेफिनेशन सांगितले. सॉरी, आवाज ब्रेक होत होता, त्यामुळे मी आता नेटवर्क चेंज केलं. आता कंटिन्यू येतोय ना? आता येतोय का आवाज? हां, आता काय प्रॉब्लेम नाही. आता येईल कंटिन्यू, कारण मी चांगलं म्हणजे दुसऱ्या कार्डवरचं नेटवर्क ॲक्टिव्ह केलं आहे. आता बघा, मी डेफिनेशन सांगितले. समान आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय? बचत करायचं असेल तर जे लोक आहेत ते कृषीपत पुरवठा स्थापन करतील. जर त्यांना कुठले फ्लॅट विकत घ्यायचे असतील आणि सगळ्यांना आपल्या तो उद्देश पूर्ण करायचा असेल घराचा, तर मग ते गृहनिर्माण सोसायटी स्थापन करतील सहकारी. तर समान आर्थिक उद्दिष्ट झालं. गरजा भागवण्यासाठी समान गरजा, म्हणजे गरजा तर झालंच, म्हणजे पैसे बचत करणं हे उद्दिष्ट आहे आणि नंतर कर्ज मिळणं ही गरज आहे. तर या दोन्ही गोष्टी त्यामधून साध्य होतील. त्याच्यानंतर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती स्वेच्छेने असं का म्हणलंय, तर कुणावर जबरदस्ती केली जात नाही. स्वेच्छा ही त्याच्यामधील सहकारातील एक तत्व आहे. त्यामुळे स्वेच्छेने हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर या चळवळीत सामील होतात. सहकाराला उद्योग न म्हणतात चळवळ असं म्हणलंय. तर चळवळीतला पण असं गोल करून ठेवा. स्वेच्छेने, चळवळीत, समान आर्थिक उद्दिष्ट आणि समान गरजा, हे 4 कीवर्ड आहेत. ह्याच्यावर 2 वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर तिथं लक्ष द्या. मी जिथं फोकस करा म्हणतोय तिथं नक्की फोकस करा, कारण प्रश्न त्याच पद्धतीने, त्याच स्वरूपाचे विचारले जाणार आहेत. आता बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये अजून एक डेफिनेशन किंवा अजून एक वर्गीकरण केलेलं आहे. तर ते बघूया. सहकार्याचे महत्व काय आधी, तर सहकार चळवळ हे विविध व्यवसाय संघटनांमध्ये श्रेष्ठ असते. का श्रेष्ठ असते, तर एकटा व्यापारी करेल किंवा एकटा व्यापाऱ्याने जर व्यापार केला तर त्याला तुलनेत कमी लाभ मिळणार आहे. कारण जर म्हणजे आपण एक गोष्ट पण ऐकली असेल, म्हणजे एक लाकूड आहे ते लवकर तुटतं, पण असं 4-5 लाकडाची मोळी जर बांधली तर ती लवकर तोडता येत नाही. म्हणजे त्याची सहनशक्ती पण चांगली असते. आणि जर कुठलं आर्थिक संकट असेल तर त्या आर्थिक संकटाला सामोरं जाण्याचं जे तग धरण्याची जी क्षमता आहे ती सहकारी संस्थेत जास्त असते. भागीदारीमध्ये तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे बरेच कमी उदाहरणं ऐकलं असेल, ती पार्टनरशिप शेवटपर्यंत टिकले. मग तिथं अनिल अंबानी असू दे, मुकेश अंबानी असू दे, सख्खे भाऊ एकत्र राहू शकत नाहीत, ते सुद्धा परत वेगळे होतात. तर त्यामुळं ही भागीदारी ही यापेक्षा कधी पण सहकार्य श्रेष्ठच आहे. कंपनी असेल तर कंपनीमध्ये त्यात काय होतं, तर लिमिटेड लोकांचा फायदा होतो, तर सगळ्यांचा फायदा होत नाही. जरी समजा ती रतन टाटाची कंपनी असू दे किंवा अंबानीची कंपनी असू दे किंवा अदानीची असू दे, तिथं कामगारांचा फायदा कमीच असतो. तिथं भांडवलशाही व्यवस्थेत कधी पण हा फायदा मालकाकडेच असतो. तर त्यामुळं सहकार ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. कारण सहकार चळवळीत नफा, अंतर्गत स्पर्धा आणि मध्यस्थ या तिन्ही गोष्टींना स्थान नसतं. नफ्यापेक्षा तिथं लोकांचं कल्याण ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची असते. अंतर्गत स्पर्धा आणि मध्यस्थ नसते. त्यामध्ये काय करतात सहकारी लोक, सहकार चळवळ किंवा ग्राहक मंडळ असेल तर ते मध्यस्थ कमी करतात आणि सगळ्या लोकांसाठी एकत्रितपणे कुठल्याही गोष्टी घेतात आणि ते कमी पैशात त्यांच्या जे सभासद आहेत त्यांच्यामध्ये वाटप करतात. त्यामुळे मध्यस्थ यांना स्थान नसतो, ही पण गोष्ट महत्वाची आहे. नफ्यापेक्षा आर्थिक दुर्बल घटकाचे कल्याण आणि सेवा या गोष्टीला अत्यंतिक महत्व दिलं जातं. आता ह्याच्यामध्ये कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, कृषी बिगर आणि बिगर कृषी बिगर पत, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. आणि परत सब जे टाईप आहेत ते सुद्धा बघूया. जे आपल्या पुस्तकात दिलेलं नाही ते तुम्ही तिथे लिहून घ्या. आता कृषी पतसंस्था म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय, कृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा, म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे आणि बँक म्हणून पण काम करते, त्याला कृषी पतसंस्था म्हणतात. उदाहरणार्थ PDCC, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आता ह्याचे 2 टाईप पडतात. तर त्याच्यामध्ये सहकारी ज्या संस्था आहेत ते कमी वेळासाठी कर्ज पुरवठा करतात, त्यांना आपण सहकारी, मध्यवर्ती सहकारी संस्था म्हणतो. किंवा जे दीर्घ मुदतीसाठी करतात त्यांना भूविकास बँका म्हणतो. भूविकास बँकाचं काम असतं दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करणे. आता त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत सहकारी संस्थाचे. एक असतात प्राथमिक कृषी पतसंस्था, तुमच्या गावात असेल, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर महात्मा फुले कृषी पतसंस्था, किंवा म्हणजे तिथल्या स्थानिक देवाच्या नावावर असते बघा, म्हणजे सोपान काका सहकारी पतसंस्था वगैरे, तिथल्या स्थानिक देव आहेत, जे संत आहेत, त्यांच्या नावावर बऱ्याच पतसंस्था
गावात आढळतात, तुमच्या गावात पण असतील अशा बऱ्याच, तर त्याला प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणतो. आता हे जे अट काय, तर गावातील 10 किंवा अधिक लोक एकत्रित येऊन, आता हे लिहून घ्या, तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही, प्लीज लिहून घ्या तुम्ही. तर प्राथमिक कृषी पतसंस्था आहे ना, तर गावातील 10 किंवा अधिक एकत्र येऊन हे स्थापन करू शकतात. आता जे असतात ते अमर्यादित तत्वावर असतात. हे लिहून घ्या प्लीज मित्रांनो, तुमच्या पुस्तकात नाही, हे अमर्यादित तत्वावर असतात. आणि हे जे संख्या आहे भारतात, ते जवळपास 94,000 आहे. मी 2017ची आकडेवारी घेतलेली. भारतात प्राथमिक कृषी पतसंस्थाची संख्या 94,000 आहे आणि महाराष्ट्रात 21,000 आहे. तुम्ही लिहिताय काय मला कमेंटमध्ये सांगा. जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी पण या गोष्टी लिहून घ्या, कारण ह्या गोष्टी परत विचारण्यात येणार आहेत भविष्यात तुमच्या कुठल्याही प्रश्नपत्रिकेत. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेवढंच लिहून देतो मी तुम्हाला. प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत, रिपीट करतोय, गावातील 10 किंवा अधिक एकत्र येऊन स्थापन करतात. या अमर्यादित तत्वावर स्थापन होतात, म्हणजे किती लोक याचे सदस्य होऊ शकतात. भारतात जवळपास 94,000 प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत आणि महाराष्ट्रात त्यांची संख्या 21,000 आहे. ही 2017ची आकडेवारी आहे. त्याच्यानंतरची आकडेवारी मला काय नेटवर सापडलेली नाही. लास्टची जी आकडेवारी ऑथेंटिक, तर ती भारतात 94,000 आहेत आणि महाराष्ट्रात 21,000 आहेत. आता प्राथमिक कृषी पतसंस्था ही गावात झाली, पहिल्या टप्प्यात झाली. आता त्याच्यावर जे वरचा टप्पा असतो तो जिल्हा मध्यवर्ती बँकाचा. जर तुमचं जिल्ह्याचं जे नाव आहे ना तेच त्या बँकेचं असतं. ठाणे TGSB, ठाणे जनता सहकारी बँक, किंवा पुणे PDCC, पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूरची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, असं जिल्ह्याच्या नावावर असते. ती जिल्ह्याला एकच असते आणि प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या वर असते. आता शुद्ध सहकारी असते हे फक्त प्राथमिक पतसंस्था त्याचे सदस्य होऊ शकतात आणि जे लोक आहेत ते पण त्याच्यामध्ये डायरेक्ट व्यक्ती सुद्धा सदस्य होऊ शकतात. तर ते दोन टाईपचे आहेत, शुद्ध सरकारी सहकारी आणि मिश्र सहकारी जर असतील तर त्यामध्ये व्यक्ती आणि प्राथमिक सहकारी संस्था दोन्ही असतील. आणि शुद्ध सहकारी जर असतील तर त्यामध्ये लोकांना सदस्य होता येणार नाही, फक्त प्राथमिक पतसंस्था त्याचे सदस्य असतील. महाराष्ट्रात सांगा मित्रांनो, शुद्ध सहकारी पद्धत आहे का मिश्र सहकारी पद्धत आहे? तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपल्यातले जे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत ते मिश्र आहेत का शुद्ध आहेत? म्हणजे फक्त प्राथमिक पतसंस्थांना सदस्यत्व दिलंय त्यांनी, का लोक आणि प्राथमिक पतसंस्था दोघांना सदस्य दिलंय? तर तुमच्या गावातील तुम्ही अनुभव घेतला असेल, बऱ्याच जणांचं अकाउंट पण असतील, तर त्याच्यावरनं सांगा तुम्ही. तर बघा, फक्त पंजाब आणि हरियाणा, केरळ, राजस्थान, ओरिसा या 5 राज्यात, आवाज येत नाही का माझा व्यवस्थित? आवाज येतोय का? तर हे 5 राज्य पण लिहून घ्या. शुद्ध सहकारी फक्त 5च राज्य आहेत, पंजाब, हरियाणा, केरळ. हा, कधी कधी 5-6 सेकंद तुमचा डिस्टर्ब होतो, त्यामुळं थोडं वेट करा आणि परत ऐका. तर लिहून घ्या मित्रांनो, शुद्ध सहकारी फक्त पंजाब, हरियाणा, केरळ, राजस्थान आणि ओरिसा या 5च राज्यात आहेत. बाकी सगळीकडे मिक्स्ड आहेत. मिक्स्ड म्हणजे तिथं लोकांना पण सदस्यत्व होता येईल, आपलं स्वतःचं पण अकाउंट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतं आणि ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांचं पण अकाउंट त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतं. त्यामुळे आपली मिश्र सहकारी, शुद्ध सहकारी फक्त पंजाब, हरियाणा, केरळ, राजस्थान, ओरिसामध्ये. तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक दुसऱ्या टप्प्यावर असते आणि त्याच्यावर राज्य सहकारी बँक असते. आता महाराष्ट्रातील तो घोटाळा पण जास्त गाजला होता, मध्ये बराच चर्चेत होता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा. आता त्यात कुठल्या कुठल्या नेत्याची नाव होती ते सांगत नाही, कारण ते फक्त न्यायालयीन मुद्दा आहे. तर ते एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे ना, ती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वर असते, पण तिथं लोकांना म्हणजे डायरेक्ट व्यक्तींना सदस्यत्व घेता येत नाही. तर हे लक्षात ठेवा, सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत ते त्या राज्य सहकारी बँकेचे सदस्य असतात. राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम आहे ते कर्ज वाटप करणं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना, आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे प्राथमिक कृषी पतसंस्थेसाठी बँक म्हणून काम करते. तर समजलं तुम्हाला, क्लिअर झालं कृषी पतसंस्था म्हणजे काय असतं. दुसरा टप्पा आहे तो भूविकास बँकेचा आहे आणि भारतात आहे ते 2 टप्प्यात आहेत भूविकास बँका. समजलं का? हा पॉइंट क्लिअर झाला? तर आपण पुढे जाऊया. आता हे झाले कृषी पतसंस्था, मध्यवर्ती बँक आणि जिल्हा राज्य सहकारी बँक. दुसरी एक टाईप असतं. आता हा पहिला जो टाईप आहे ना,
त्या टाईपमध्ये लघु मुदतीचे किंवा त्याला कमी भांडवलाचे कर्ज दिले जातं. म्हणजे समजा हे 5-7 वर्षात फेडायचे असतील, पण जे दीर्घ भांडवलीचे असतात 20-20 वर्षाचे कर्ज, तर त्यासाठी खास भूविकास बँका स्थापन केलेत. म्हणजे त्याला लँड डेव्हलपमेंट बँक असं नाव का दिलं असेल मित्रांनो, तर जे मोठ्या कालावधीचे कर्ज आहेत, मोठे कर्ज आहेत, ते जमिनी घेण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी असे मोठे खर्च करण्यासाठी असतात. आणि जमिनीत काय मोठी सुधारणा करायची असेल, कारण थोड्या रकमेत त्या गोष्टी भागणार नाहीत, त्यामुळे त्याचं नावच भूविकास बँक असं ठेवलंय. तर तिथं तुम्हाला कनेक्ट करता येईल. तर जे लँड डेव्हलपमेंट बँक आहेत, तर ती पंजाबमधील झाम सुरुवात झाली होती. तर लक्षात ठेवा, पहिली प्राथमिक कृषी संस्था ही झाम आहे, तर ते चुकीचं आहे. पहिली भूविकास बँक आहे ते झामेत आहे. आयोगानं असं चुकवलं होतं. तर ते भूविकास बँकेचे आपल्या इथं 2 टप्पे आहेत. एक जिल्हा भूविकास बँक असते आणि त्याच्यावर राज्य भूविकास बँक, असे 2 टप्प्यात हे भूविकास बँक असतात. आणि ते दीर्घ मुदतीचे मोठे कर्ज द्यायचं काम करतात. दीर्घ मुदतीचे देतात, त्यामुळे त्याला लँड डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. तर हे 2 टाईप आहेत कृषी पतसंस्थेचे. इथं कृषी पतसंस्था समजलं. आता बिगर कृषी पतसंस्था बघूया. पंजाबमधील झाम येथे स्थापन झाले फर्स्ट लँड डेव्हलपमेंट बँक. तर त्याच्यानंतर आता आपण बिगर कृषी पतसंस्था बघूया मित्रांनो. आता बिगर कृषी म्हणजे काय, तर ती शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकरी सोडून बाकीच्या वर्गासाठी आहे. पहिली गोष्ट त्याच्या नावावरच आहे. दुसरं नाव काय, पतसंस्था. आता ही पतसंस्था आहे म्हणजे काय, तर वित्तीय सेवा पुरवणारी संस्था आहे. म्हणजे ती फायनान्शियल गोष्टी पुरवते. तुमच्या गावात प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी असेल बघा, शिक्षकांची सोसायटी असते, किंवा मग रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोसायटी असते. तर असं बँक असते किंवा पतसंस्था असते. तुम्ही शिक्षक, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था बघितलं असेल, बऱ्याच जणांच्या गावात पण असेल, जर थोडे मोठं गाव असेल किंवा तालुक्या ठिकाणी बघितलं असेल, तर शिक्षक हे बिगर कृषी आहेत, बरोबर आहे, कृषी सोडून काम करणार आहेत. आणि पत म्हणजे काय, तर त्यांची बँकेसारखं काम करणारी संस्था आहे. त्यामुळे त्याला बिगर कृषी पतसंस्था म्हणतात. गव्हर्नमेंट सर्वांची पतपेढी असेल किंवा माजी सैनिकांची पतसंस्था असते, तर हे सगळे असते ते बिगर कृषी पतसंस्था आहे. बँकेसारखं काम करते, पण शेतकरी सोडून असलेल्या वर्गासाठी आहे. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे तो कृषी बिगर पतसंस्था आहे. कृषी बिगर म्हणजे काय मित्रांनो, तर कृषी क्षेत्रातील गैरवित्तीय सहकारी संस्था आहेत. तर कृषी क्षेत्रातील आहे, पण ती पतचं काम करत नाही, म्हणजे बँक म्हणून काम करत नाही. आता साखर कारखाना जर घेतला, तर तो कृषी क्षेत्रासाठी सहकारी आहे. म्हणजे त्यामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना असेल, त्यानंतर आमच्या म्हणजे वैर गावातील संतनाथ सहकारी साखर कारखाना, आता तो बंद पडलाय, पण असे बरेच सहकारी साखर कारखाने आहेत. तर ते सहकारी साखर कारखाने जे असतात, तर ते लोकांनी एकत्रित येऊन, जसं वसंतदादा सहकारी साखर कारखाना आहे, तो आशियातील सगळ्यात मोठा गाळप असणार आहे. तर यासारखे जे सहकारी कारखाने आहेत, तर ते कृषी क्षेत्रासाठी सहकार म्हणून स्थापन झालेले आहेत, पण ते कर्ज देण्याचं काम करत नाहीत, तर ते उत्पादनाचं काम करतात. किंवा दूध डेअरी असतील, तर तुम्हाला माहिती आहे गोकुळ, कोल्हापूर दूध सहकारी संघ, कात्रज असेल, पुणे दूध सहकारी संघ, किंवा महाराष्ट्र दूध सहकारी संघ, ह्याचं नाव काय सांगा. महाराष्ट्र दूध सहकारी संघाचं नाव काय, कुठल्या नावानं ते ब्रँड फेमस आहे, ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आयोगानं. तर डिटेलमध्ये प्रश्न आलेत. फास्ट रिप्लाय करा कमेंटमध्ये, किंवा जे रेकॉर्डिंग ऐकतात त्याने बाजूला लिहून घ्या. तर अशा ज्या संस्था असतात, कृषीसाठी काम करतात, पण पत नसतात, त्यांना कृषी बिगर पतसंस्था असं म्हणतात. आता चौथा जो टाईप आहे ते बिगर कृषी बिगर पतसंस्था आहे. आता मी एवढा टाइम ह्याच्यामध्ये लावलेलो मित्रांनो, कारण जे प्रश्न आलेले आहेत ते जास्त करून अशाच कन्सेप्टवर आलेले आहेत. मागचं जर अनालिसिस केलं तुम्ही, तर ह्या कन्सेप्टवर डिटेलमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त टाइम इन्व्हेस्ट करतोय. तर बिगर कृषी बिगर पतसंस्था म्हणजे जे गैर कृषी क्षेत्रात काम करतात आणि वित्तीय संस्था पण नाहीत, म्हणजे बँक म्हणून पण काम करत नाहीत आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा नाहीत. तर असे कुठं असतील, तर सहकारी गृहनिर्माण संस्था हे खूप चांगलं उदाहरण आहे त्याचं. तर त्याचं उदाहरण मी आधी सांगितलं एक्सप्लेन करून. तर लोकांनी एकत्रित येऊन फ्लॅट वगैरे जर डेव्हलप केले, तर त्याला सहकारी गृहनिर्माण संस्था असं म्हणतो आपण. किंवा जे ग्राहक भंडार आहेत किंवा पुण्यातली जी ग्राहक पेठ आहे, हे लोकांनी एकत्र येऊन तयार केलेले आहे. पण ते गैरकृषी आहे आणि गैरप्रत आहे, म्हणजे बँक पण नाही आणि शेतकऱ्यांसाठी पण नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, सहकारी गृहनिर्माण संस्था ह्याची संख्या सगळ्यात जास्त आहे. जर आपण बँका बघितल्या तर ते लिमिटेड असतील, पण सोसायटी ते पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, तर अशा मोठ्या शहरात, पुण्यात तर गेलं तर तुम्हाला कित्येक ठिकाणी भेटतील म्हणजे सहकारी संस्था. तर त्याचं वेगवेगळं नाव असतं, श्री गणेश सहकारी संस्था. म्हणजे ते काय बिल्डिंगचं जे तुमच्या
अपार्टमेंटचं नाव असतं किंवा जे काय तुमच्या त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये नाव मला लक्षात येणं गेलं, पण त्या पूर्ण कॉम्प्लेक्सचं नाव असतं तेच त्या सहकारी संस्थेचं नाव असतं. गृहनिर्माण विकास संस्था असं लिहिलेलं असतं. बोर्ड पण बघितलं असेल, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बरोबर आहे. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतं आणि त्याच्या आधी त्याचं नाव लिहिलेलं असतं. तर संख्येची जर आपण तुलना केली तर सगळ्यात जास्त संख्या या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची आहे, म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थाच आहे, सगळ्यात जास्त आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय सहकारी गट. आता सहकारी संस्थेच्या वर अपेक्स एक कुठले तरी एक इन्स्टिट्यूशन आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांना सहकाराचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन करते. त्याला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स असं म्हटलं जातं. आता जगातील सर्व सहकारी संस्थांना एकत्रित येऊन त्याचे प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे आणि 1895ला लंडन येथे त्याची ICA नावानं त्याची स्थापना झालेली. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय, तर लंडन येथे त्याची स्थापना झालेली 1895ला आणि परत त्याचं जी हलवली ती जिनेवामध्ये हलवली आणि तिसऱ्यांदा ती ब्रुसेलमध्ये हलवली. तर लंडन, जिनेवा असं प्रवास करत ती सध्या ब्रुसेलमध्ये कार्यरत आहे. तर ही तिन्ही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. सुरुवातीला लंडनमध्ये होती, परत जिनेवाला ट्रान्सफर झाली आणि आता सध्या ती ब्रुसेल्समध्ये कार्यरत आहे. तर तिन्ही गोष्टी लक्षात राहू द्या मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ICA चे कार्य काय आहेत हे डिटेलमध्ये बघूया. ICA वर पण बरेच प्रश्न आलेले आहेत. तर ICA जगातील व्यक्ती, सरकारी, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना सहकार्याचे महत्त्व पटवून देते. म्हणजे ते देश असू दे, व्यक्ती असू दे, सरकार असू दे किंवा आंतरराष्ट्रीय संस्था असू दे, सगळ्यांना सहकाराविषयी जागृती किंवा शिक्षण देण्याचं काम ICA करते. सहकारी चळवळीचा हा आवाज आहे आणि सहकारी संस्थांचे नेतृत्व पण करते. त्यांना सहकारी चळवळ वाढीस लागण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल किंवा सहकारी चळवळ यशस्वी होण्यासाठी योग्य माहितीची जी गरज असेल त्या गोष्टी ते पुरवते आणि तांत्रिक मदत सुद्धा करते. तर तांत्रिक मदत ही गोष्ट एक लक्षात ठेवा. टेक्निकल सपोर्ट द्यायचं काम सुद्धा ICA करते. ICA चे जे उद्दिष्ट आहे ते सदस्य संख्येत वाढ करायचे, त्यासोबतच ICA चा जागतिक प्रभाव वाढवणे, स्थानिक व आर्थिक प्रगतीसाठी सशक्त सहकारी संस्थेचा विकास करणे. कारण भांडवलशाही जगात सहकारी संस्था अक्षरशः दाबल्या जातात. तुमच्या इथं पण बऱ्याच गोष्टी आता सध्या पण राज्यात आपली सहकारी संस्थेविषयी जे आरोप होत आहेत, म्हणजे एक भाजपचे नेते ते मोठ्या प्रमाणात आरोप करायले सध्या आपल्या महाराष्ट्रात ती गोष्ट चर्चेत आहेत. सहकारी क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आहे तो कमी करण्यासाठी आर्थिक क्षमता आणि चांगले प्रशासन विकसित करायचं ICAचं ध्येय आहे. तर तो भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, कारण हे सहकारी संस्था म्हणजे म्हणजे तुफानातले दिवे असल्यासारखे आहेत. म्हणजे एक आशेचा किरण आहे. जे गरीब लोक आहेत, जे वंचित आहेत, की त्यांचा आर्थिक विकास करता येईल. आणि तुम्ही बघितलं असेल पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे त्या काळातील यशवंतराव मोहिते असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा शंकरराव मोहिते पाटील असतील, अशा काही द्रष्टे किंवा यशवंतराव चव्हाण सारखे सहकारी क्षेत्रातील मोठ्या नेत्यामुळे झालेला आहे. तर सहकाराचा जो उद्देश तो आर्थिक क्षमता आणि चांगले प्रशासन विकसित करण्याचा आहे. सहकार्याचे जे व्हॅल्यूज आहेत तर ते व्हॅल्यूज पण लक्षात ठेवा. ह्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. सेल्फ हेल्प, सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी, डेमोक्रेसी. डेमोक्रेसी का, तर एक व्यक्ती एक मत असतं. उद्या जर समजा एखादा श्रीमंत व्यक्ती आणि त्यानं त्या सहकारी पतसंस्थेत 10 लाख रुपये गुंतवले आणि एखादा गरीब व्यक्ती त्याचे फक्त 1000 रुपये असतील, तरी पण एक व्यक्ती एक मत, म्हणजे किती जरी पैसे गुंतवले तरी एका व्यक्तीला एकच मत आहे. त्यामुळे तिथं डेमोक्रेसी आहे. सगळ्या लोकांचा विचार घेऊन निर्णय घेतले जातात. त्या विरोधात जी खाजगी कंपनी असते त्यामध्ये ज्याचा 50% पेक्षा जास्त शेअरमध्ये वाटा असतो त्याचे निर्णय जास्त प्रभावी असतात. पण सहकारमध्ये एक व्यक्ती एक मत असतं. त्यामुळे डेमोक्रेसी हे सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे आणि इक्विलिटी पण आहे. ह्या दोन गोष्टी, डेमोक्रेसी आणि इक्विलिटी, या एक व्यक्ती एक मत या गोष्टीवरून रिफ्लेक्ट होतात. त्यानंतर समान वाटा आणि एकजूट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला रिलेटेड आहेत. आता सहकारासंबंधीचा जो दिवस आहे तो जिल्ह्यामधील पहिला शनिवार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा केला जातो. सहकार दिन पण लक्षात ठेवा मित्रांनो, दोन्हीकडे येणार आहे. HRD ला पण विचारू शकतात हा प्रश्न आणि इकडं GS4 ला पण विचारू शकतात आणि तुमच्यासाठी STI ला पण महत्वाचं आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 2012 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार्याचे वर्ष म्हणून साजरे केले. ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि महाराष्ट्राने जे हे वर्ष आहे ना तर ते लिहून घ्या, यशवंत सहकार वर्ष म्हणून साजरं केलंय. महाराष्ट्राने जे हे वर्ष आहे ना 2012चं
यशवंत सहकार वर्ष म्हणून साजरा केले. आता सहकार संबंधी दोन महत्वाचे नेते आहेत, यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव मोहिते. हे दोन्ही सहकार क्षेत्रातले मोठे नाव आहेत. लिहून घेता ना तुम्ही, जी ऍडिशनल माहिती सांगतोय मी. लिहून घेता या नाही, रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी पण लिहून घ्या. यशवंत सहकार वर्ष महाराष्ट्रानं साजरं केलं होतं 2012 हे वर्ष, जे सहकार वर्ष होतं संयुक्त राष्ट्र संघानं घोषित केलं होतं. यशवंत सहकार वर्ष म्हणून साजरं केलं होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता सहकाराची तत्वे आहेत आणि सहकाराच्या तत्वावर तसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत. तर त्याचं वर्गीकरण करताना डायरेक्ट या तक्त्यावर या. जो तुमचा, जर तुम्ही एडिशन 9वी वापरत असाल तर 341 पेजवर या. जर तुम्ही 10वी एडिशन वापरत असाल तर डायरेक्ट 372 नंबर पेजवर या आणि त्या तक्त्यावर फोकस करा. ते तक्त्याचे एक एक गोष्ट आपण उलगडून बघणार आहोत. म्हणजे त्या गोष्टी ज्या विचारल्या जातील त्या सगळ्या कव्हर होत जातील. चालेल. तुमच्याकडे पुस्तक नसेल तर कोणी फोटो टाका आणि जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी प्लीज पहिल्यांदा ऐकताना फक्त समोर ठेवून ऐका. जरी तुमच्याकडे समोर पुस्तक नसेल तरी पण मी एकदम जास्त व्यवस्थित सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. तर बघा, सहकाराची जुनी आणि नवीन तत्व असं वर्गीकरण केलेलं आहे. जुनी तत्व म्हणजे काय, तर जी रॉडशेल सोसायटी मी तुम्हाला सांगितली होती, सॉरी रॉसडेल सोसायटी सांगितली होती, सगळ्यात सुरुवातीला स्थापन झालेली. रॉसडेल सोसायटी आठवते का तुम्हाला? आत्ता थोड्या वेळापूर्वी जे 3 सांगितले होते, रॉसडेल, शुल्डेलिस आणि रायबजेन, त्यातली रॉसडेल होती ती गिरणी कामगारासंबंधी होती, इंग्लंड. रॉसडेल म्हणजे लंडन आठवा. रॉसडेल म्हणजे कापड गिरणी आठवा. रॉसडेल कापड गिरणी असं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते आठवल. तर बघा, रॉसडेलनं जे 1844 मध्ये जी तत्व सांगितली होती त्यामध्ये पहिलं जे तत्व होतं ते खुले सभासद होतं. इथं तुम्हाला चित्र दिसत असेल, पिवळ्या कलरचा पक्षी हा आकाशात स्वच्छंदपणे उडत आहे आणि ह्याच्यावरून काय होतं तर स्वच्छंदीपणा किंवा खुलेपणा किंवा स्वातंत्र्य असणाऱ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये खुले सभासत्व हे पहिलं तत्व रॉसडेलनं सांगितलं होतं. ICA अभ्यास गट जो 1934 ला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सने स्थापन केला होता. आता हे पुढचे सगळे ते ICA ने स्थापन केलेले आहेत, कारण ICA ची स्थापना 1895 ला झाल्यानंतर जे कोऑपरेटिव्ह संबंधी अभ्यास किंवा कमिट्या स्थापन करायचं काम ICA ने स्वतः केले. त्यामुळे पुढच्या ज्या 3 समित्या आहेत त्या ICAच्याच आहेत. ICA अभ्यास गट 1934 त्यांनी सुद्धा खुले सभासत्व हे पुढे कंटिन्यू केलं. ICAचे जी भारतातले व्यक्ती होते किंवा महाराष्ट्रातील DG कर्वे, खूप मोठं नाव आहे हे, जे आपले लघु उद्योगासंबंधीच्या कमिट्यावर पण आहेत आणि सहकारासंबंधीच्या कमिट्यावर आहेत. फक्त दोघीमध्ये कन्फ्युजन करू नका. DJ कर्वे यांनी 1966 ला खुल्यासोबत ऐच्छिक हे शब्द ऍड केला आणि ऐच्छिक हे महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे कोणावर बळजबरी केली जाणार नाही, स्वतःच्या मर्जीने ते समाविष्ट होतील. जे स्वेन अके बुर्क आहे, तर ही ICA ची पुढची कमिटी आहे. स्वेन अके बुर्क आहे ना, ते 1995 ला स्थापन केली होती. त्याला सहकाराची नवीन तत्व असं म्हटलं जातं. तर त्याच्यावर लिहून घ्या स्वेन अके बुर्क, तिथं नवीन तत्वे, कारण कधी कधी स्वेन अके बुर्क असं नावानं विचारलं जातं आणि रॉसडेलच्या वर जुनी तत्वे असं लिहून घ्या. तर डायरेक्ट प्रश्न नवीन तत्वे कुठले आहेत असं पण सांगितलं जातंय. तर DG कर्वेने जे ऐच्छिक गोष्ट सुचवली होती त्यांनी परत कंटिन्यू केली. तर DG कर्वे आणि स्वेन बुकेनं खुले व ऐच्छिक सभासत्व अशी सुधारणा केली. त्याच्यानंतर पुढे बघूया, लोकशाही नियंत्रण म्हणजे डेमोक्रेटिक कंट्रोल असतं त्याच्यावर. रिपीट करतो, खुले आणि ऐच्छिक सभासत्व हे DG कर्वे आणि स्वेन अके बुक यांनी कंटिन्यू केलं. ऐच्छिक मध्ये कोणावर बळजबरी केली जाणार नाही, स्वतःच्या इच्छेने लोक त्यामध्ये समाविष्ट होतील. स्वेन अके बुकची तत्व आहेत ते नवीन तत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वेन अके बुकचे तिथं नवीन तत्व असं लिहून घ्या किंवा नवीन तत्व असं लक्षात ठेवा. आणि रॉसडेल हे जुनं आहे, सहकारी विणकर सोसायटी त्यांनी स्थापन केली होती गिरणी कामगाराची, तर त्याला जुनं तत्व असं म्हटलं जातं. आता लोकशाही नियंत्रणच्या तिथं मुंग्याचं चित्र दिलेलं आहे, हिरव्या कलरमध्ये अशा मुंग्या चाललेल्या आहेत. मुंग्याचं तुम्हाला वैशिष्ट्य माहित असेल तर सर्व लोक मिळून काम करतात आणि सगळ्यांना समान काम समान वाटा असतं आणि हे जे गुण आहेत ते मुंग्यामध्ये दिसतं. मुंग्यामध्ये लोकशाही नाही किंवा आहे तर आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. तर तिथं लोकशाही पद्धतीत जसं असतं, सगळेजण आपलं स्वतःचं शिस्तीत काम करतात, कोणावर कोण बळजबरी करत नाही. आता सध्या बघा अफगाणिस्तानचं काम कसं चालू आहे, तर तसं काय नसतं इथं. त्यामुळं
ती गोष्ट लक्षात ठेवा. मुंग्याच्या उदाहरणावर लोकशाही नियंत्रण, प्रत्येक जण आपापलं काम करतं आणि तसंच तिथं कंट्रोल लोकशाहीच असतं, एक व्यक्ती एकमत असल्यामुळं. आता पुढचं एक तत्व आहे भांडवलावर मर्यादित व्याज. म्हणजे सहकारी संस्थाची जी तरतूद आहे किंवा जी निर्मिती झाली ते गरजा भागवण्यासाठी आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी, त्यामधून पैसे कमवण्यासाठी नाही. म्हणजे कधी तुम्हाला कोटक बँक तुमच्या ठेवीवर 6% 7% व्याज देत असेल बचतीवर, पण सहकारी संस्था 4%च्या वर देत नाही, कारण त्याचं जे काम असतं ते लोकांना कर्ज देणं आणि नफा कमवण्यापेक्षा गरजा भागवणं आणि सामाजिक विकास करणं असतं. त्यामुळे भांडवलावर मर्यादित व्याज, पिगी बँक दिलेली आहे तिथं. पिगी बँक फेमस आहे पैसे जमा करण्यासाठी. तर भांडवलावर मर्यादित व्याज हे चित्र पण लक्षात ठेवा, कारण हे स्वतः ICANच त्याच्या रिपोर्टमध्ये छापलेले आहेत आणि चित्रावरून तत्व सुद्धा विचारलं जात आहे. त्यामुळे ते चित्र लक्षात ठेवा. मुंग्या डेमोक्रेसी, पक्षी आकाशात स्वच्छंदपणे उडतोय म्हणजे खुले सभासत्व. तर भांडवलावर मर्यादित व्याज हे तत्व आहे ते कंटिन्यू ठेवलं DJ कर्वेनं सुद्धा. पण ICAN जे नवीन तत्वात आहे ते स्वातंत्र्य व सदस्यांचा आर्थिक सहभाग हे तत्व थोडं करेक्शन केलं. त्यामध्ये भांडवलीत मर्यादित व्याजचं करेक्शन, सदस्यांचा आर्थिक सहभाग म्हणजे काय, तर प्रत्येकानं त्यामध्ये बचत करून सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे पतसंस्था असली तर फक्त कर्जच घेता येणार नाही, तर त्यामध्ये बचत पण करावं लागेल. तुम्हाला माहित असेल पतसंस्थामध्ये कर्ज कोणाला दिलं जातं, जे चांगल्या बचतीचा रेकॉर्ड आहे मागचं. जर तुम्ही पतसंस्थेत कर्ज घ्यायला गेला असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल. तर हे तत्व आहे ते स्वेन अके बुक समितीनं अधोरेखित केले. सदस्यांचा आर्थिक सहभाग म्हणजे तुम्ही कर्जच घ्यायचं नाही, तर त्यामध्ये इन्व्हेस्ट पण करायची काय पद्धतीने, काय तुमच्या परीनं शक्य आहे ते, त्यानुसार तुम्हाला तुमच्या त्या कॅपॅसिटीवर कर्ज पण मिळणार आहे. त्यानंतर रॉसडेल समितीचं पुढचं तत्व आहे राजकीय व धार्मिक तटस्थता. सहकारी संस्थेनं कुठल्याही धर्माला, कुठल्याही जातीला, कुठल्याही वंशाला, कुठल्याही प्रदेशाला रिप्रेझेंट केलं न पाहिजे. जसं लोकशाही डेमोक्रेसी असते त्याच पद्धतीने सहकारी संस्थेची व्यवस्था असली पाहिजे. कुठल्याही सदस्यानं म्हणजे धार्मिक किंवा वंशिक या गोष्टीला सपोर्ट किंवा त्याचं जास्त त्याच्यावर प्रभाव नसला पाहिजे. तर राजकीय आणि धार्मिक तटस्थता ही गोष्ट मधमाशानं अधोरेखित केलेली आहे. मधमाशा स्वतः आपलं आपलं काम करत असतात, त्यांना कोणाशी काही देणं घेणं नसतं. फुलात जाऊन मध गोळा करणे आणि ते आणून मधाच्या पोळ्यात साठवणं हा गुणधर्म, किंवा ते स्वतंत्र आणि स्वायत्त पण असतात. त्यांच्यामध्ये कोण येत नाही, ते कोणाच्या नादी लागत नाहीत. तर स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ते मधमाशी, हनी बी लक्षात ठेवा. राजकीय व धार्मिक तटस्थता त्याचं तो जो ही गोष्ट आहे ती DJ कर्वेनं गाळली होती मध्ये, आणि ते स्वेन अके बुकनं त्याचं रूपांतर स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेमध्ये केलं. तर हे लक्षात ठेवा. राजकीय, धार्मिक तटस्थता आणि रोख व्यवहार हे जुनी तत्व आहेत, आता ते नवीन तत्वात नाहीच. तर पुढचं तत्व आहे रोख व्यवहार, म्हणजे आज नकद कल उधार. म्हणजे सगळे व्यवहार होतील ते रोखीत होतील, उधारीवर व्यवहार होणार नाही. कारण सहकारीच्या संस्था आहे ते खूप लोकांचे, त्यामुळे उधार असं दिलं जाणार नाही त्यामध्ये कुठली गोष्ट. तर त्यामुळे रोख व्यवहार हे जुनी तत्व आहे, लक्षात ठेवा. परत मी अजून कॅटेगरायझेशन करून देईल तुम्हाला रोख व्यवहार. तर ते रॉसडेल आणि अभ्यास गट 1934चा या दोघांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर बघूया शिक्षण प्रसार. सहकाराचं शिक्षण हे लवकर दिलं पाहिजे आणि सहकार शिक्षण देणाऱ्या सोसायट्या झाल्या पाहिजेत. यातून लोकांनी शिकून परत ते मोठे मोठे राजकारणी सुद्धा होतात. ते शिक्षण प्रसार ही गोष्ट तुम्ही अनुभवली असेल. पश्चिम महाराष्ट्रातले जे राजकारणी आहेत, पवार साहेबापासून ते यशवंतराव चव्हाणापासून ते वसंतदादा पाटलापर्यंत, हे सगळे सहकारातून घडलेले आहेत. किंवा आता सध्याचे हसन मुश्रीफ साहेब असतील, तर जे जे मंत्री महोदय आता महाराष्ट्रातले सध्याचे किंवा माजी, त्यातले जे मोठे मंत्री जे झालेले आहेत ते सगळे सहकारातून घडलेले आहेत. तर ते शिक्षण प्रसार असेल, डेमोक्रेसीचं शिक्षण देतील, राजकारणाचं शिक्षण देतील. तर हे सगळ्या गोष्टी रॉसडेलनं सांगितल्या होत्या. आणि पुढं DJ कर्वे आणि स्वेन अकेबूरनं सहकार शिक्षण असा शब्द त्यामध्ये ऍड केला. तर तिथं पुढं घुबडाचं चित्र दिलंय. उल्लू हे आपल्या संस्कृतीत जरी मूर्खपणाचं लक्षण समजलं जात असेल, तरी पण युरोपियन कंट्रीमध्ये हे औल आहे किंवा घुबड आहे ते इंटेलेक्च्युअल असण्याचं लक्षण समजलं जातं. तर त्यामुळे तिथं घुबडाचं शिक्षणाशी संबंध लावलेला आहे आणि तिथं सहकारी शिक्षणाला लोगो दिलेला आहे तो घुबडाचा दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा बचत ठेवली असेल त्यानुसार तुम्हाला त्याचं व्याज भेटेल, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही पैसे गुंतवले असतील त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं डिव्हिडंड किंवा लाभांश मिळत जाईल. तर ते व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश हे जुनं तत्व आहे. ते परत नफ्याची न्यायवाटी वाटणे असं सुधारित केलं DJ कर्वेनं.
त्याच्यानंतर पुढे ते जे तत्व आहे ते गाळलं स्वेन आणि आकेबुकनं, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दोन पूर्ण म्हणजे नवीन तत्व आहेत त्यामध्ये सहकारांतर्गत सहकार म्हणजे पुढे चित्र दिलंय बघा, छोटा मासा आणि मोठी मासा. म्हणजे सहकारांतर्गत सहकार म्हणजे काय, तर त्याच्यामधले ज्या छोट्या छोट्या सहकारी संस्था आहेत त्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल डिस्कवरी किंवा जिओग्राफी चॅनलवर असे छोटे छोटे मासे एकत्रित येतात आणि त्यापासून मोठी अशा आकृती तयार करतात, जेणेकरून त्यांना खायला जर कुठला दुसरा मोठा वेल वगैरे आला असेल तर त्याला घाबरून ते पळून लावतात. तर सहकारांतर्गत सहकार म्हणजे काय, तर सहकारी, हा बरोबर आहे, शोल मासा. तर सहकारी संस्थांनी सुद्धा एकमेकात सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा एकत्रितपणे आलं पाहिजे. म्हणजे प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्यांनी एकत्रित येऊन मोठ्या सहकारी संस्था स्थापन करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तयार केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन राज्य सहकारी संस्था स्थापन केली आणि जगातल्या सगळ्या सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन ICA ही जागतिक स्तरावरची एक सहकारी संघटनांना मार्गदर्शन करणारी एक संस्था स्थापन केली. त्याला आपण सहकारांतर्गत सहकार असं उदाहरण देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे एक पूर्ण नवीन तत्व आहे ते समाज कल्याणाची भावना. तर सहकाराचं हे तत्व खूप महत्वाचं आहे आणि नवीन तत्व म्हणून आहे. तर सहकाराची जी रचना झालेली आहे किंवा सहकाराची जी निर्मिती झाली आहे तर ते लोकांचं कल्याण करण्यासाठी किंवा समाज कल्याणासाठी झाले, नक्की नफा कमवण्यासाठी फक्त. आता ह्याच्यातलं रिव्हिजन फक्त मी तुम्हाला सांगतो. रोख व्यवहार, शिक्षण प्रसार आणि व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश या तीन गोष्टी आहेत ते जुनी तत्व म्हणून लिहा. या तीन गोष्टीला जुनी तत्व असं लिहा. रोख व्यवहार, शिक्षण प्रसार आणि व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश हे प्युअरली जुने आहेत. म्हणजे रोख व्यवहार करायचं म्हणजे आता त्या गोष्टी नष्ट झाल्यात नाही, लक्षात कसं ठेवायचं. आता पेटीएम, फोन पे आलंय, रोख व्यवहार या गोष्टीला एवढं काय महत्व राहिलं नाही. मी फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय आहे. ह्याचं डायरेक्ट ऍप्लिकेबल करू नका, ह्याचं लॉजिक तुम्ही डायरेक्ट हित असं लावू नका ह्याचा अर्थ लावण्यासाठी. फक्त हे फॅक्च्युअल प्रश्न बरेच आलेले आहेत, तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी सांगतोय. रोख व्यवहार हे जुनी तत्व आहेत. शिक्षण हे गोष्टी जुनी झालीत, आता सहकारी शिक्षण नवीन पद्धत आहे. म्हणजे नॉर्मल पुस्तकातनं वाचणं हे जुनं झालंय. आता व्हॉइस चॅट, ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ लेक्चर ह्या सगळ्या गोष्टी नवीन आलेल्या आहेत. तर हे पुस्तकातनं वाचणं हे जुनं झालंय, त्यामुळे सहकारी शिक्षण हे नवीन कन्सेप्ट पुढे आले. व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश हे जुनी झालंय, आता नफ्याची न्याय वाटणे हे नवीन तत्व आहे. तर हे सगळे तीन तत्व आहेत ते जुनी तत्व आहेत ते लक्षात ठेवा. आता प्युअरली नवीन कुठले आहेत, तर सहकारांतर्गत सहकार ही नवीन गोष्ट आहे. म्हणजे आधी आपण सहकारी सोसायट्या स्थापन केल्या, त्यानंतर असं लक्षात आलं की छोट्या छोट्या सहकारी संस्था एकत्रित येऊन अजून बळकट एखादी मोठी सहकारी संस्था स्थापन करता येईल. त्यामुळे प्राथमिक सहकारी संस्था एकत्रित येऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था स्थापन झाली. त्यामुळे सहकारी अंतर्गत सहकारी संस्था ही नवीन आहे. त्यानंतर समाज कल्याणाची भावना हे नवीन तत्व काय, तर आधीच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या भ्रष्टाचार किंवा स्वतःचं हित साधण्यात त्याचे जे डायरेक्टर आहेत हे प्रयत्न करत होते आणि त्याच्यावर आळा घालण्यासाठी समाज कल्याणाची भावना हे तत्व अधोरेखित करण्याची गरज पडली. त्यानंतर पुढे बघूया आता भारतातील सहकार चळवळ. आता भारतातील सहकार चळवळीचा पाया 1904 मध्ये ठेवला गेला. लॉर्ड कर्झन, एकच मिनिट, सॉरी म्यूट झालं माझं. तर तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय की फ्रीडम अँड ऑटोनॉमी म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे नवीन तत्व आहे काय, तर हे तत्व इव्हॉल्व्ह झालंय राजकीय आणि धार्मिक तटस्थता यामधून. म्हणजेच काय, तर कुठलीही संस्था ही कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याही धर्माचं, वंशाचं प्रतिनिधित्व करणारी असली न पाहिजे, ती स्वतंत्र आणि स्वायत्त असली पाहिजे. ह्याचा नवीन अर्थ स्वेन आकेबुक याने लावलाय. राजकीय आणि धार्मिक तटस्थता म्हणजे काय, धार्मिक किंवा राजकीय आधारावर नसली पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या समाजाची ती नसली पाहिजे, एखाद्या धर्माची नसली पाहिजे, ती स्वतंत्र आणि स्वायत्त असली पाहिजे. तर हे इव्हॉल्व्ह झालेलं आहे. नवीन तत्व म्हणता येणार नाही डायरेक्ट त्याचं. जसं पूर्ण समाज कल्याणाची भावना, सहकारांतर्गत सहकार हे प्युअरली नवीन आहेत, पण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे इव्हॉल्व्ह झालेले आहेत. राजकीय आणि धार्मिक तटस्थता हे जर नवीन वेगळ्या पद्धतीने अर्थ लावलेला आहे त्याचा. राजकीय धार्मिक तटस्थता एवढ्यावरच फक्त ते न राहता प्रदेशवाद, बाकीच्या ज्या वंशवाद या सगळ्या गोष्टीला त्यांनी कव्हर केलेलं आहे. पुढे जाऊया. भारतातील सहकार चळवळ, कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया. भारतातील सहकारी चळवळीचा पहिला 1904 मध्ये रोवला गेला, कारण त्यावेळेस पहिल्यांदा कायदा झाला. आणि लॉर्ड कर्झन हा खूप जास्त हुशार असणारा, जरी त्याचे निर्णय चुकले, मोहम्मद तुगलक कसा होता तो म्हणजे खूप जास्त प्रतिभावंत होता,
पण त्याचे जे निर्णय घेण्याची वेळ चुकीची होती. तसं लॉर्ड कर्झनच्या बाबतीत ठरलं. लॉर्ड कर्झन एवढी माहिती भारताची कुठल्याच व्हाईसरॉयला किंवा कुठल्याच गव्हर्नर जनरलला नव्हती, जेवढी माहिती स्वतः लॉर्ड कर्झनला होती. तर 1904 मध्ये सहकारी चळवळीचा पाया लॉर्ड कर्झननंच रोवला. कारण 1904 ला सहकारी पतपुरवठा कायदा मंजूर झाला होता. आणि 2011 ची 97वी घटना दुरुस्ती तर तुम्हाला माहिती आहे. तर त्यावेळेस आपण ते घटनेत कुठलं भाग टाकलाय मला सांगा फास्ट कमेंट करून. कलम आणि भाग सांगा. सहकारासंबंधी कुठले भाग ऍड केलेले आहेत 97व्या घटना दुरुस्तीने? फास्ट कमेंट करून सांगा. प्रत्येकाने कमेंट करा. जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी बाजूला लिहून रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. तर भारतातील सहकार चळवळीने ग्रामीण औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली. जर तुम्हाला डेअरी असतील, कारखाने असतील, सूतगिरण्या ज्या दिसतात गावागावात, म्हणजे गावात ग्रामीण भागात या ज्या औद्योगिकीकरणाला गती मिळाली तर ते सहकारी संस्थामुळे किंवा सहकारी चळवळीमुळेच मिळाली. ग्रामीण नेतृत्वाचं शिक्षण दिलं, लोकशाही शिक्षण दिलं. जे मोठे मोठे राजकारणी तयार झालेले आहेत, पवार साहेबांपासून यशवंतराव चव्हाणापर्यंत, तर ते सहकारामधून घडलेले आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला यांनी चालना दिली. गोकुळ दूध संघ बघितला असेल किंवा अकलूज बघितला असेल, ही ग्रामीण भरभराट झाली हे सहकारी चळवळीमुळेच झालेले आहे, सहकारी संस्थामुळेच झालेले आहे. त्यासोबतच बचत आणि गुंतवणुकीत प्रोत्साहन दिले. जे ग्रामीण पतसंस्था आहेत तर ते सोप्या असतात, सुलभ असतात. त्यांच्या शाखा ग्रामीण भागात असल्यामुळं तिथं बचत करणं सोपं जातं. SBI सारख्या ज्या बँक आहेत ते ग्रामीण भागात अजून पण स्थापन होत नाहीत. तर ती गोष्ट ग्रामीण पतसंस्थेने स्वतः साध्य केलेली आहे. कृषी अर्थव्यवस्थेला त्यांनी आधार पुरवलाय. म्हणजे समजा कापसावर असणारी सूतगिरणी असेल, ऊसावर असणारी साखर कारखाना असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे. कृषी अर्थव्यवस्थेला त्यांनी आधार दिलेला आहे. तर ती एक एक गोष्ट बघूया समितीच्या आधारावर. तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर बरोबर दिलंय. 9ब हा जो पार्ट आहे त्यामध्ये ऍड केलेला आहे. DPSP मध्ये 43B सुद्धा त्यामध्ये सुधारणा केलेली आहे किंवा त्यामध्ये ऍडिशन केलेली आहे, सहकार संस्था स्थापन करणे. 9ब हा पार्टच पूर्ण ऍड केलेला आहे 97व्या घटना दुरुस्तीनुसार. तर आता समित्या त्या फक्त खूप महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच सांगतोय. या समित्या पाठ करणं ही खूप अवघड गोष्ट आहे मित्रांनो. तर मी जेवढे वाक्य सांगतोय, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी सोडून द्या. सगळं पाठ तुम्हाला होणार नाही किंवा ते क्रम फक्त लक्षात ठेवा. पहिली कुठले, दुसरी कुठले, तिसरी कुठले. आता बघा, फ्रेडरिक निकोल्सन हा जो व्यक्ती होता त्याला मद्रास प्रांताने अभ्यास करण्यासाठी जर्मनीला पाठवले होते. कारण जर्मनीला शुल्ड डेलीज असेल किंवा त्यानंतरची राईब्झेन मॉडेल असेल, असे खूप जास्त विकास झाला होता जर्मनीमध्ये. मी तुम्हाला सांगितलं आधीच की सहकार संस्थेचं जनक आहे ते युरोप आहे. त्यातल्या त्यात पश्चिम युरोप आणि त्यातल्या त्यात जर्मनी आणि इंग्लंड हे सहकारी संस्थाची जननी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर तिथं अभ्यास करण्यासाठी फ्रेडरिक निकोल्सनला पाठवलं होतं. जसं आपण शेतीचा अभ्यास करण्यासाठी आज इस्रायलला पाठवतो बघा बऱ्याच लोकांना. आपल्या इथले नगरसेवक वगैरे टूर करून येतात किंवा बरेच आमदारांना पण पाठवलं जातं इस्रायलमध्ये शेतीचा अभ्यास करण्यासाठी, कारण तिथली शेती चांगली आहे. तसंच भारतातील सहकारी चळवळीला वाढ करण्यासाठी मद्रास प्रांतानं त्या काळच्या 1892 मध्ये फ्रेडरिक निकोल्सनला जर्मनीला पाठवलं होतं. निकोल्सननं जाऊन तिथं बघितल्या कुठल्या कुठल्या टाईपच्या संस्था आहेत आणि त्याचा विचार करून त्याने काय सांगितलं की ग्रामीण सहकारी पतसंस्था स्थापन करताना राईब्झेन पद्धतीचा वापर करावा आणि शहरी पतसंस्था स्थापन करताना शुल्क डेलीज पद्धतीचा वापर करावा. बघा, त्यानं रॉशडेल सांगितलं नाही, राईब्झेन आणि शुल्क डेलीज का सांगितली, तर जर्मनीमध्ये ह्या दोन पद्धती विकसित झाल्या होत्या. समजतंय का? राईब्झेन आणि शुल्क डेलीज ह्या जर्मनीमध्ये विकसित झालेल्या पद्धती आहेत आणि त्याचा अभ्यास करून हा फ्रेडरिक निकोल्सन आला होता. आता शुल्क डेलीज जे आहे ना, तर ते लक्षात ठेवा बिगर कृषी पतसंस्था आहे आणि राईब्झेन आहे ते कृषी पतसंस्था आहे. तर राईब्झेन म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक लक्षात ठेवायची आणि शुल्क डेलीज जे त्याच्यामध्ये कारखाना लक्षात ठेवा. डेलीज कारखाना असं लक्षात ठेवा किंवा डेलीजा नावाची डेअरी पण आहे. डेलीजा नावाचे मिल्क प्रोडक्ट पण आहेत. डेलीजा तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलं असेल, फक्त लॉजिक लावण्यासाठी सांगतोय. डेलीजा क्रीम आहे, डेलीजा चीज आहे, डेलीजा कंपनीचा. तर त्याच्यावरून लक्षात ठेवा डेलीज काय, तर डेअरी टाईप. डेअरी काय असते, तर बिगर कृषी सॉरी बिगर कृषी पतसंस्था होत नाही ते. दुसरं लॉजिक लावावं लागेल आपल्याला. बिगर कृषी पतसंस्था म्हणजे जे सोसायटी असतात शिक्षकांच्या वगैरे, त्याला आपण
बिगर कृषी पतसंस्था म्हणू शकतो. आता ह्याला लॉजिक लावताना काय तर मी लॉजिक सांगेन तुम्हाला, एकच मिनिट थांबा फक्त. तर निकोलसन तिथं जाऊन अभ्यास करून आला ना, तर त्यावेळेस त्यानं शुल्डिलीज ही शहरी पद्धत सांगितली आणि रायबजेन यासाठी ग्रामीण पद्धत सांगितली. कारण ग्रामीण पतसंस्था आणि शहरी पतसंस्था ह्या दोन गोष्टीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. तर डेलीज हा शहरी आहे आणि रायबजेन हे ग्रामीण आहे. तर आता ह्याला कुठली ट्रिक लावायची मी पण विचार करतोय. तुम्हाला काय आठवत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. डेलीज हा शहरासाठी आणि रायबजेन हा ग्रामीणसाठी. हा, रॉसडेल हाऊसिंग होऊ शकतो, बरोबर आहे जस्मिन. शुल्ड डेलीजला काहीतरी ट्रिक लावा, तो शहरीसाठी. हा, हे रोहितनं चांगले टाकलं. शहरी, शुल शहरी. तर शुल शहरी आहे आणि राहिलेला रायबजेन हा ग्रामीण आहे. रायबजेन आर रुरल आणि शुल शहरी. आता एक मराठी एक लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे. रायबजेन रुरल असं लक्षात ठेवलं तर शुल शहरी लक्षात राहील तुमच्या. रायबजेन रुरल साठी का, तर त्यांनी रायबजेनने जी पद्धत सांगितली होती ती कृषी पतसंस्था अशी सांगितली होती. आणि तुम्हाला माहिती आहे जास्त शेतकरी ग्रामीण भागात राहतात, म्हणजे बऱ्यापैकी ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यावर चालते आणि शहरी अर्थव्यवस्था ही नोकरदारावर चालते. तर जे सर्वंट सोसायटी आहेत किंवा शिक्षकांच्या किंवा जे रेडिओ सारखे कर्मचारी आहेत किंवा कुठलीही संघटना असेल, कुठलीही कंपनी असेल, त्याच्या ज्या कर्मचाऱ्याची पतसंस्था आहे ती बिगर कृषी पतसंस्था असते. त्यामुळे सर्वंट सोसायटी आहे ती शहरात असते आणि ती पद्धत आहे ती शुल्ड डिलीजनं सांगितली होती जी शहरात आहे. रायबजेननं रुरल मध्ये सांगितली होती, तर तिथं कृषी पतसंस्था आहेत. तर या दोन पद्धती सांगितल्या आणि दोन्ही पतसंस्थाच होत्या. तर ते स्थापन करण्याची शिफारस निकोलसननं केली होती. त्याच्यानंतर पुढे जो आला तो एडवर्ड लॉ आयोग आला आणि तो एडवर्ड लॉ आयोग होता तो ऍक्च्युअली दुष्काळ संबंधित होता. पण त्याने काय सांगितलं होतं की जर तुम्ही या पतसंस्था चांगल्या पद्धतीने स्थापन केल्या असत्या किंवा त्यामध्ये सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने असता, तर जे दुष्काळ असेल तर त्याची जी तीव्रता आहे तो कमी करण्यासाठी फार मोठी मदत झाली होती. लॉ आयोग हा कर्जनच्या काळात होता. 1899 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यासाठी एडवर्ड लॉ आयोग 1901 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्याला सेकंड फॅमिन कमिशन सुद्धा म्हटलं जातं. तर त्याने काय सांगितलं होतं, जर ग्रामीण भागातलं दुष्काळाची तीव्रता कमी करायची असेल तर रायबजेन पद्धतीची सहकारी पतसंस्था ही संजीवनी ठरू शकतील. त्यानुसार 1904 मध्ये सहकारी पतपुरवठा संस्था कायदा करण्यात आला होता. तर ते लक्षात ठेवा. जस्मिनचा प्रश्न आहे, सहकार भांडार हे रॉसडेल मध्ये येईल का? हा, रॉसडेलनं काय सांगितलं होतं, विणकर संस्था किंवा सहकारी भांडार एकच आहे ना. बिगर कृषी बिगर पत आहेत, त्यामुळे सहकार भांडार हे रॉसडेल मध्ये येणार आहे. त्यानंतर पुढे बघा, सहकारी पतपुरवठा कायदा आता डिटेल मध्ये बघूया. एडवर्ड लॉ आयोग होता, त्याने काय सांगितलं होतं की दुष्काळ पडलाय, पण दुष्काळामध्ये लोकांना जर दिलासा द्यायचा असेल किंवा संजीवनी देण्यासाठी जो रायबजेन पद्धतीचा सहकारी पतसंस्था त्या संजीवनी ठरू शकल्या असत्या. आणि त्याला आधार देण्यासाठी 1904 जो कायदा होता तो सहकारी पतपुरवठा कायदा हा फक्त पतपुरवठ्यासाठी होता. तर ते लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय तरतुदी होत्या, तर किमान 10 व्यक्ती सहकारी पतसंस्था स्थापन करू शकतील. आज पण हीच नियम लागू आहे. सभासदांना कर्जावर रक्कम मिळेल. एक व्यक्ती एक मत या तत्वाला अत्यंतिक महत्व दिलं जाईल. आज पण ही गोष्ट चालू आहे सध्या. लेखा परीक्षणासाठी प्रत्येक प्रांतात एक निबंधक असावा. आता सध्या दुय्यम निबंधकच्या वगैरे पोस्ट ज्या एमपीएससी ऍड होणार आहेत, तर ते सहकार संबंधीचे जे ऑडिट वगैरे करतात तर ते निबंधक कडे असतात. पतसंस्थाचे ग्रामीण आणि नागरी असे वर्ग त्यामध्ये 4/5 सदस्य शेतकरी असले पाहिजेत आणि नागरी पतसंस्था जी असेल त्यामध्ये 4/5 सदस्य म्हणजे डेलीज पद्धतीचे शुल्क पद्धतीची जी असेल शहरी संस्था, तर त्याच्यामध्ये 4/5 शहरी असतील आणि रायबजेन सारखे जे रुरल असतील त्यामध्ये 4/5 शेतकरी असतील. 4/5 हे लक्षात ठेवा. म्हणजे 100 पैकी 80 हे सदस्य रायबजेन पद्धतीत कृषी पतसंस्थेत शेतकरी असतील आणि जे नागरी पतसंस्था आहेत शुल्डेलीज नुसारचे, तर त्यातले 100 पैकी 80 सदस्य 4/5 सदस्य हे शहरातील असतील. पतसंस्था या मर्यादित तत्वावर स्थापन केल्या जाव्यात ग्रामीण भागातल्या आणि नागरी पतसंस्था मर्यादित किंवा अमर्यादित तत्वावर स्थापन केल्या जातील असं सांगितलं. आता या 1904च्या तरतुदीमुळे ग्रामीण कृषी पतसंस्थात फक्त वाढ झाल्या होत्या आणि ग्रामीण कृषी पतसंस्था अल्पकालीन कर्ज पुरवू लागली. त्यामुळे सावकाराच्या कचाट्यातून निघण्यासाठी ह्याची खूप जास्त मदत झाली
आणि संपूर्ण चळवळीचा पाया हा 1904चा कायदाच राहिलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. निकोल्सन आधी जाऊन आला, त्यानं 2 पद्धती सांगितल्या. लॉनं सांगितलं की निकोल्सननं जी रायबजीन पद्धत सांगितली ती बेस्ट आहे, तर ती लवकरात लवकर लागू करा, जेणेकरून दुष्काळाची जी परिस्थिती आहे ती तीव्रता कमी करता येईल. आणि ती गोष्ट लक्षात ठेवून कर्जनं परत 1904चा सहकारी पतपुरवठा संस्था कायदा मंजूर केला. त्याच्यामध्ये काय अटी टाकल्या, शहरी जर असेल तर त्यातले 4/5 शहरी पाहिजेत, ग्रामीण असेल तर 4/5 शेतकरी पाहिजेत. इथपर्यंत समजलं व्यवस्थित तुम्हाला? म्हणजे रेकॉर्डिंग वाल्यांना पण समजेल जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर. लाईव्ह वाले सांगत चला कंटिन्यू चॅटमध्ये, जेणेकरून रेकॉर्डिंग वाल्या संबंधित पण मला अंदाज येईल. तर बघा, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण जास्त स्ट्रेस देऊन करू, ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत त्या सोडून देऊ. आता सहकारी संस्था कायदा 1912 मध्ये केला का, तर 1904चा जो कायदा तो अपुरा होता, कारण तो फक्त सहकारी पतसंस्था म्हणजे ज्या बँक आहेत, सहकारीच्या बँक टाईपच्या संस्था आहेत त्यासाठीच लागू होता. त्यामुळे 1912चा जो कायदा केला तो सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांना लागू केला. त्यामध्ये कृषी पत असेल, बिगर कृषी पत असेल, या तर 1904 मध्ये कव्हर झाल्याच होत्या. पण जे सहकारी भांडार तयार करायचे आहेत, कारखाने तयार करायचे आहेत, सहकारी डेऱ्या तयार करायचे आहेत, ज्या कृषी बिगर पत आहेत, किंवा जे गृहनिर्माण संस्था स्थापन करायचे आहेत, ग्राहक भांडार स्थापन करायचे आहेत, ज्या बिगर कृषी बिगर पत आहेत, तर यासारख्या संस्था स्थापन करण्यासाठी 1912 हा आधार ठरला. पतसंस्था बरोबरच इतर सहकारी संस्था स्थापन करण्यानुसार परवानगी देण्यात आली. यानुसार सहकारी या व्याख्येचे विस्तृतीकरण पण झाले, डायव्हर्सिफिकेशन झाले, कारण वेगवेगळ्या टाईपच्या संस्था यानुसार स्थापन व्हायला लागल्या. आणि सभासदांच्या भांडवलाच्या गुंतवणुकीवर यानुसार मर्यादा टाकली. नाहीतर एकच सभासद मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करेल आणि पूर्ण प्रभाव त्याच व्यक्तीचा राहील. त्यामुळं ह्याच्यामध्ये एक तरतूद केली की जे भांडवलावर गुंतवणूक असेल तर त्याच्याविषयी मर्यादा पण टाकण्यात आल्या होत्या. तर ते लक्षात ठेवा मित्रांनो, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पुढे जाऊया आता. एडवर्ड मॅकगेलन संहिते. आता 12चा कायदा झाला, त्याच्यानंतर 1914ला जो 12चा कायदा आहे त्याची पडताळणी करण्यासाठी, किंवा 1904चा पण कायदा व्यवस्थित काम करतोय का ना ते बघण्यासाठी 1914ला बरोबर 4च्या कायद्यानंतर 10 वर्षाने ही परीक्षण करणारी समिती स्थापन झाली होती. तर मॅकगेलननं काय महत्वाचं सांगितलं, तर त्रिस्तरीय असली पाहिजे सहकारी संस्था, त्रिस्तरीय असली पाहिजेत. दांतवालानं द्वितीयस्तरीय सांगितलं, मॅकगेलननं त्रिस्तरीय सांगितलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे येते सरय्या समिती. सरय्या समितीने नियोजन, सहकार नियोजन ही महत्वाची शिफारस केली. हे बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू नका, फक्त सहकार नियोजन सरय्या समिती 1945 एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं काय लक्षात राहणार नाही आणि ते तेवढं डिटेलमध्ये विचारलं पण जाणार नाही. मी जेवढं एक एक वाक्य सांगतो इथनं पुढं तेवढंच महत्वाचं आहे. समजतंय? आता गोरवाला समिती, गोरवाला समिती होती ती RBIने स्थापन केली होती, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याला ग्रामीण पतपुरवठा समिती सुद्धा म्हटलं जातं. गोरवालाने त्रिसूत्री सांगितली, सरकारचा सहभाग असला पाहिजे, पतपुरवठा केले पाहिजे आणि तज्ञ प्रशासन असलं पाहिजे. म्हणजे जे सरकारचा सहभाग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सरकारनं सुद्धा काहीतरी योगदान दिलं पाहिजे. तर ते लक्षात ठेवा. पतपुरवठा म्हणजे काय, तर पतपुरवठा हे त्याचा मेन आधार आहे. सहकाराला पतपुरवठा होणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच तज्ञ प्रशासन असलं पाहिजे. म्हणजे अडाणी व्यक्ती किंवा अंगुठा छापत्यामध्ये असण्यापेक्षा जे डायरेक्टर बोर्ड मधले व्यक्ती आहेत, म्हणजे आता सध्या असतं बघा की एखादा नेता असेल, आमदार असेल, ते स्वतःच्या बायकोलाच त्या बँकेचं चेअरमन किंवा अध्यक्ष बनवतं. बऱ्याच ठिकाणी या गोष्टी असतात. आता ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला की मर्यादित आणि अमर्यादित म्हणजे काय, तर जिथं शेअर होल्डरची लायबिलिटी असते ना ती लिमिटेड असते, आणि जे त्यांनी कॅपिटल ओरिजिनल इन्व्हेस्ट केलेलं असतं तिथपर्यंतच ते मर्यादित असतं. म्हणजे काय, जर ती कंपनी इनसॉल्वंट बनली म्हणजे दिवाळखोर जर झाली, तर शेअर होल्डरचा जो पर्सनल असेट ते प्रोटेक्टेड राहील, त्याला लिमिटेड म्हटलं जातं. समजतंय? म्हणजे जे भांडवल गुंतवणूक केले असेल, तर ते भांडवल गुंतवणूक केले असेल ते त्याला त्याचे म्हणजे हक्क व्यवस्थित राहील त्याचा, किंवा ते ज्याने भांडवल सुरुवातीला गुंतवले ते अजून मी डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला उदाहरण देऊन परतच्या पुढच्या लेक्चरला, ते पुढे येणारच आहे आपल्याला.
म्हणजे कंपॅरिझन करायचं आहे प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड, तर त्यावेळेस मी एकदम डिटेलमध्ये सांगेल, एकदम चांगलं उदाहरण देऊन. त्याला आपला खूप जास्त वेळ जाईल इथं 3 ते 4 मिनिटं. त्यामुळं ते कन्सेप्ट फक्त ठेवा डोक्यात, मी नंतर सांगेन त्या गोष्टी. गोरवाला समितीच्या त्रिसूत्री लक्षात ठेवा. सरकारचा सहभाग, पतपुरवठा आणि तज्ञ प्रशासन. म्हणजे काय, तज्ञ लोक घेतली पाहिजेत तिथं. अंगुठा छाप लोक किंवा राजकारण्याची बायको मुलाला घेऊन काय अर्थ नाही, तिथं व्यवस्थित लोक पाहिजे. आणि तशी सुधारणा आपण नवीन सहकार कायद्यात केली आहे 2016 नंतर. जे नवीन कायदा आलेला आहे महाराष्ट्र सरकारचा, त्या कायद्यात ही तज्ञ प्रशासन असण्याची दुरुस्ती केलेली आहे आपण. त्याच्यानंतर पुढं घेऊया त्रिसूत्री. पुन्हा सांगतो, सरकारचा सहभाग असला पाहिजे. म्हणजे सरकारनं पतनियोजनात प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा संस्थांना गाईड पण केलं पाहिजे. पतपुरवठा म्हणजे काय, तर पतपुरवठ्यासाठी नाबार्ड सारख्या संस्था स्थापन केलेल्या आहेत बघा आपण, किंवा SBI सुद्धा अशा सहकारी संस्थांना काही प्रमाणात मदत करते, किंवा कुठलीही बँक असेल तर. त्यानंतर तज्ञ प्रशासन, ही तर गोष्ट मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलंय. समजलं का आता? एवढं स्लो बस. कुठं फास्ट घ्यायचं तिथं सांगत जा तुम्ही, कुठं समजत नसेल तर परत विचारत जा, म्हणजे रेकॉर्डिंग वाल्यांना पण त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर पुढे जाऊया, कारण तुम्ही पण कधी कधी त्या गोष्टी रेकॉर्डिंग ऐकणार आहेत, त्यामुळे मला इथं जास्त चांगलं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही खाली कमेंटमध्ये चॅटमध्ये सांगत चला मला, कारण तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्डिंग ऐकाल त्यावेळेस काहीच अडचणी येणार नाही. शेतकरी, आता पुढचं बघूया. निजलंगप्पा समिती, एवढंच महत्वाचं आहे. फक्त गोरवालाचं काय, ह्याच्या आधीची जी गोरवाला समिती आहे तर 3 सूत्री तर महत्वाचीच आहे. त्यासोबतच त्यांनी 2 फाइंडिंग त्यांना आढळल्या की शेतकरी जे कर्ज घेतात, आता 1954 ला त्यांनी अहवाल सादर केलाय. त्यामुळे ही आकडेवारी महत्वाची आहे. जेवढे शेतकरी कर्ज घेत असतील तर त्यातले 90% कर्ज हे सावकाराकडूनच गेलेले असतात. तर ही महत्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. आणि गोरवाला समितीचं हे वाक्य महत्वाचं आहे, सहकारी संस्था अपयशी ठरल्या असतील पण सहकार यशस्वी झाला पाहिजे, कारण सहकार ही पुढच्या भारताची आशा आहे. त्यामुळे सहकार यशस्वी ठरला पाहिजे, संस्था जरी अपयशी ठरल्या असतील तरी पण. तर हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात पण ही गोष्ट दिसते, जिथं जिथं सहकारी यशस्वी ठरलाय पश्चिम महाराष्ट्रात, तिथं विकास चांगल्या पद्धतीने झालाय किंवा ग्रामीण भागात भरभराट झालेली आहे. तर हे वाक्य 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर सुद्धा खरं ठरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची समिती आहे निजलिंगप्पा समिती. आता या समितीचं वैशिष्ट्य काय, तर नियोजन आयोगाने ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि संयुक्त सहकारी शेतीसाठी ह्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. त्यासोबतच भूविकास बँकांनी दीर्घ मुदत कर्ज द्यावे आणि इतर बँक कर्जे सहकारी बँकांना द्यावी हे त्यांनी सांगितलं. ही तर गोष्ट तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे. आणि सभासद होण्यासाठीचे नियम शिथिल करावेत असं त्यांनी सांगितलं होतं. कारण आधी काय होतं, ही एका गावात अनेक संस्था स्थापन करण्यात यावा, आणि आधी काय व्हायचं तर एका व्यक्तीला एकाच संस्थेचं सदस्य व्हायचं. त्यामुळे ते काय करायचे, स्वतःच्या बायकोला वगैरे दुसऱ्या संस्थेचं सदस्य करायला लावायचे. स्वतः सूतगिरणीचं सदस्य असेल तर बायकोला दूध डेअरीचं सदस्य करायला लावायचे आणि मुलाला साखर कारखान्याचे सदस्य व्हायला लावायचे. त्याच्याऐवजी त्यांनी काय सांगितलं, डायरेक्ट तुम्ही त्याचा नियम शिथिल करा. त्यामुळे एका व्यक्तीला सदस्य व्हायचं असेल ना, तो स्वतः सदस्य होईल. त्याला जर त्यातली माहिती असेल तर तो चांगलं काम तिथं करू शकेल. तर त्यांनी सदस्यत्व शिथिल करा असं सांगितलं. एक गाव अनेक संस्था हा नियम करून. आणि नियोजन आयोगाने स्थापन करण्यात आली होती, निजलिंगप्पा नियोजन आयोग. आणि संयुक्त सहकारी शेतीला प्रोत्साहन द्या असं सुद्धा त्यांनी सांगितलं, कारण संयुक्त सहकारी शेतीसाठीच ही भवनाती स्थापन करण्यात आली होती. त्याच्यानंतर वैकुंठलाल मेहता. आता वैकुंठलाल मेहता किंवा VL मेहता, यांनाच VL मेहता असं म्हटलं जातं. ही नाव खूप जास्त महत्वाचं आहे. यशवंतराव मोहिते कसे महत्वाचे आहेत, यशवंतराव चव्हाण कसे महत्वाचे आहेत, तसेच किंवा वसंतदादा पाटील जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच हे वैकुंठराव मेहता महत्वाचे आहेत. कारण त्यांच्यामुळं खूप जास्त मोठ्या प्रमाणात सहकाराचं डेव्हलपमेंट झालंय. आणि पुण्याची युनिव्हर्सिटीच्या बाजूची वॅमनिकॉम नावाची संस्था आहे, वैकुंठलाल मेहता नॅशनल कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नाव आहे त्या संस्थेचं. तर ती वैकुंठलाल मेहताच्या नावावर आहे, राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून त्याला दर्जा आहे. तर ती लक्षात ठेवा, वॅमनिकॉम पुणे विद्यापीठाच्या बाजूला आहे. ती सहकार संस्थेत तिचं व्यवस्थापन करण्यासाठीची महत्वाची संस्था आहे. तर त्या नावानेच ही त्यांच्या स्वतःची ही समिती होती, वैकुंठलाल मेहता समिती 1959 ची. ती सहकार आणि ग्रामीण विकासाच्या परीक्षणासाठी त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या, तर नगदी कर्ज न देता बियाणे अवजाराच्या स्वरूपात कर्ज द्या. म्हणजे नगदी नको, बियाणे अवजार द्या.
जसं आपल्या इथं असतं बघा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट आहे ना कुठल्या NGO ला मदत करताना किंवा अनाथ आश्रम असेल त्याला मदत करताना आपण पैशाची मदत करण्याच्या ऐवजी कपडे वगैरे द्यायचा प्रयत्न करतो, किंवा कुठलाही भिकारी असेल जर तुमच्याकडे पैसे मागत असेल किंवा सिग्नलवर लहान मुलं वगैरे पैसे मागतात तर त्यांना पैसे द्यायच्या ऐवजी गोळ्या, बिस्किट, चॉकलेट अशा गोष्टी द्या असं सांगतो आपण. कारण त्यांना जे बळजबरीनं तिथं भीक मागायला लावतं किंवा त्या गोष्टी करायला त्यांना बाध्य पाडलं जातं, त्याऐवजी त्या गोष्टी कमी होतील. तर तुम्ही पण कधी कोणाला अशी मदत करताना डायरेक्ट वस्तूच्या स्वरूपात करा, जेणेकरून ते योग्य माणसापर्यंत पोचले जाईल. तसंच जर नगदी कर्ज दिलं तर ते बाकीच्या गोष्टीवर, म्हणजे एखाद्याला दारू प्यायची सवय असेल तर तो दारू, नशा या गोष्टीवर उडवेल. त्याच्याऐवजी बियाणे आणि अवजारे दिले तर त्या गोष्टीसाठी योग्य कर्ज खर्च होईल. तर ते मॅनेजमेंट समिती व्यामनिकॉम जसं आहे त्यांनी मॅनेजमेंट व्यवस्थित सांगितलं की पीक तारण कर्जाचा देशभर विस्तार करा आणि नगदी कर्ज देऊ नका, डायरेक्ट बियाणे आणि अवजारं द्या. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. दांतवाला समिती 1964 चे. त्याच्यामध्ये पुढे बघूया. दांतवाला समिती, दांतवाला समिती महत्वाची आहे. दांतवाला समितीनुसार आपण FCI ची स्थापना करण्यात आली होती 1964 ला. सहकार विपणन समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की द्विस्तरीय सहकारी संस्था स्थापन करा. या समितीच्या शिफारशीनुसार FCI 1965 ला स्थापन केली आणि स्वतः दांतवालाच त्याचे अध्यक्ष होते. त्रिसूत्री परत सांगायची आहे का गोरवाला समितीची? तर एकदा रिपीट करतो मित्रांनो. मागच्या एका समितीची शिफारस होती ED गोरवाला समिती 1951 ला. त्यांनी काय सांगितलं होतं की सहकारी चळवळ जी आहे ना त्याचा विकास करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याला या त्रिसूत्रीचं अंमलबजावणी केली पाहिजे. पहिलं त्यामध्ये सांगितलं त्यांनी सहकारचा सहभाग. सरकारचा सहभाग काय, तर जे कारखाने असतील, आता बघा महाराष्ट्र सरकारनं पण सहकार आयुक्त ही नवीन एक सिस्टीम स्थापन केलेली आहे. सहकार आयुक्त काय असतं, साखर आयुक्त पण आहे, त्यामध्ये सहकार आयुक्त पण आहे. तर साखर कारखान्याची संख्या जास्त आहे, तर त्यामुळं त्या साखर कारखान्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथं FRP वगैरे व्यवस्थित दिला जातोय का नाही ह्याचं परीक्षण करण्यासाठी, त्याच्यावर व्यवस्थित चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठी सहकार नावाचं मंत्रालय पण तिथं काम करतं. आणि त्यासोबत सहकार मंत्री पण असतात आपल्या इथं. आणि त्यानुसार सरकार काय करतं, तर स्वतः हस्तक्षेप किंवा स्वतः सरकार सहभाग घेतं, जेणेकरून या सहकारी संस्था ते व्यवस्थित चालवाव्यात. तर सहकारमध्ये सरकारचा सहभाग असला पाहिजे, ही गोष्ट सांगितली पहिली गोरवाला समितीने. त्या सूत्रातलं पहिलं सूत्र काय, सरकारचा सहभाग. मग तो नियम ठरवण्यात असेल, तिथं नियंत्रण ठेवायचं असेल किंवा त्यांना मदत द्यायचं असेल किंवा टेक्निकल सपोर्ट द्यायचा असेल, तर या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत. तर त्या त्रिसूत्रीतलं ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय, पतपुरवठा. तर सरकारने नाबार्ड सारख्या संस्था किंवा गृह संबंधीच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना NHB सारख्या ज्या बँका आहेत त्या कर्ज देतात. तर अशा गोष्टी स्थापन केल्या जेणेकरून सहकाराला व्यवस्थित पद्धतीने पतपुरवठा झाला पाहिजे. तर तो पतपुरवठा ही दुसरी सूत्र आहे त्यामधलं त्रिसूत्रीतलं. आणि तिसरं जे आहे ते तज्ञ प्रशासन. त्याच्यामध्ये जे व्यक्ती आहेत सहकारामधले ते तज्ञ असले पाहिजे. समजा तिथं दूध डेअरी आहे तर त्याचा जो संचालक आहे तो त्या संबंधित त्या उद्योगातला ज्ञान असलेला पाहिजे. त्यानंतर पतसंस्था आहे तर त्या संबंधित ज्ञान असलेला तो तिथे व्यक्ती पाहिजे. नाहीतर आपल्याकडे काय असतं, जास्त करून जे पॉलिटिशियन आहेत त्यांच्या बायकोला मुलाला तिथं सदस्य केलं जातं, त्यांना तिथं काडीची अक्कल नसते आणि त्याचा विकास होत नाही. त्यामुळे विकास करायचा असेल तर तिथं तज्ञ व्यक्ती पाहिजेत. अशी गोष्ट त्यांनी जवळपास 70 वर्षापूर्वीच सांगितली होती आणि ती गोष्ट आज पण तंतोतंत लागू पडते. समजली ही त्रिसूत्री जस्मिन? आता आपण पुढच्या समितीकडे जाऊया, मिर्दा समिती. आता मिर्दा समिती 1964 आली होती. त्यांनी सहकाराचे निकष सांगितले, त्यासोबतच ह्याला सहकारी संस्थाचे प्रशासकीय सुधारणा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म त्यांनी सांगितले. सावकार, ठेकेदार यांच्याकडे सहकारी संस्था गेली ना पाहिजे असं मिर्दा म्हणला. त्याच्यानंतर व्यंकटयप्पा समिती होती. आता ही पुढच्या समिती एवढ्या महत्वाच्या नाहीत, त्यामुळे एक एक वाक्य फक्त सांगतो तुम्हाला. ज्या गोष्टी महत्वाच्या असतील त्या परत रिपीट करून सांगेन. व्यंकटयप्पाची समिती होती ती 1966 आली होती. त्याचं नाव होतं अखिल भारतीय पतपुरवठा पुनर्पाहणी समिती. आता इथं कन्फ्युजन होईल मित्रांनो, तर ती दोन समित्या लक्षात ठेवा. गोरवाला समिती जी होती ना ती अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती होती आणि व्यंकटयप्पा होती ती अखिल भारतीय पतपुरवठा पुनर्पाहणी समिती होती.
गोरवाला ग्रामीण शब्द महत्वाचा आहे गोरवालामध्ये, आणि व्यंकटयप्पामध्ये पतपुरवठा पुनर्पाहणी, तिथं ग्रामीण शब्द कुठलाच नाही. तर हे लक्षात ठेवा. तीन समित्या सेम नावाच्या आहेत, तिन्ही समित्या व्यवस्थित कंपॅरिझन लक्षात ठेवा. गोरवाला 1951 ची अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती, व्यंकटयप्पा 1966 ची अखिल भारतीय पतपुरवठा पुनर्पाहणी समिती, आणि खुसरो समिती 1986 ची कृषी पतपुरवठा आढावा समिती. रिव्ह्यू कमिटी आहे ती खुसरो आहे, खुसरो रिव्ह्यू आहे. व्यंकटयप्पा आहे ती पुनर्पाहणी आहे, आणि गोरवाला आहे ती पतपुरवठा आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं तर गोरवाला पतपुरवठा लक्षात ठेवा, व्यंकटयप्पा पुनर्पाहणी लक्षात ठेवा, आणि खुसरो आढावा लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवायला अजून एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, सोपी ट्रिक सांगतो. गोरवाला 1951 ला आले, त्यामुळे आधी पतपुरवठा असेल. व्यंकटयप्पा 1966 ला आहे, त्यानंतर त्याची पाहणी असेल. आणि खुसरो 1986 ला, त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आढावा असेल. आढावा आपण सगळ्या शेवटी घेतो, त्यानुसार हे क्रोनॉलॉजिकल लक्षात ठेवू शकता. कन्फ्युजन कधीच होणार नाही तुमचं. समजले या तिन्ही समितीचे नाव तर समजले ना, किमान किमान नाव तर समजले. तर बघा, व्यंकटयप्पा समितीने मल्टी एजन्सी मॉडेल सांगितलं होतं, आणि कृषी पतपुरवठा महामंडळ स्थापन करावे, हे दोन शिफारसी महत्वाचे आहेत. मल्टी एजन्सी मॉडेल आणि कृषी पतपुरवठा महामंडळ स्थापन करावे हे व्यंकटयप्पा समितीने सांगितलं होतं. आता पुढची बी.व्ही. शिवरामन समिती पाठ करायची गरजच नाही, कारण तुम्ही 100 वेळा नाबार्डसाठी ह्याचं नाव ऐकलंय. 79 मध्ये स्थापन केली होती ही समिती, आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार आपण 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना केली. त्यामुळं शिवरामन समिती वेगळी स्थापन करायची गरज नाही, सॉरी वेगळी लक्षात ठेवायची गरज नाही, ते नाबार्ड सोबत आपोआप लक्षात ठेवली जाते. आता ही आढावा समिती जी होती त्याने काय सांगितलं होतं की सरकारचा हस्तक्षेप खूप जास्त वाढतंय, ती कमी करून त्यांना स्वायत्तता द्या, असं खुसरो समितीनं सांगितलं होतं. सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे, स्वायत्तता मिळाली पाहिजे, कारण त्याने आढावा घेतला होता सध्या कशी स्थिती आहे सहकारची. त्याच्यानंतर ब्रह्मप्रकाश चौधरी समिती आहे 1990 ची, त्यांनी सहकारचा मॉडेल कायदा सांगितला. तर हे लक्षात ठेवा, 91 मध्ये राज्यांना मार्गदर्शक ठरेल असा सहकारचा मॉडेल कायदा या समितीने सुचवला होता. आणि या मॉडेल कायद्याचं जे इम्पॅक्ट आहे ते कंटिन्यू पुढच्या कायद्यावर राहिले, ते मी परत पुढे सांगेन अजून कंपॅरिझन करून. तर ब्रह्मप्रकाश चौधरीनं मॉडेल कायदा सांगितला होता. पुढे राष्ट्रीय सहकार धोरण हे 2002चं आहे. तर ते लक्षात ठेवा मित्रांनो, 2002चं राष्ट्रीय सहकार धोरण आहे, आणि 2012चं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे 10 वर्षांना बरोबर. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 1902चं सहकार धोरण आणि 12चं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे 10 वर्षांना बरोबर. त्यानंतर पुढचं वैद्यनाथन समिती होती, यांनी सुद्धा एक मॉडेल कायदा असं सांगितलं होतं. तर समित्या महत्वाच्या कुठल्या कुठल्या आहेत, तर ब्रह्मप्रकाश चौधरी 1990 आणि वैद्यनाथन समिती 2004, या दोन्ही समित्या मॉडेल कायद्या संबंधित. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून सहकार मॉडेल कायदा हा 2002 मध्ये संमत केला. म्हणजे सहकाराचं धोरण आणि मॉडेल कायदा ही 2002 ला अंमलात आला. लक्षात राहतंय, सहकार धोरण आणि सहकाराचा मॉडेल कायदा हा 2002चा आहे. ब्रह्मप्रकाश आणि वैद्यनाथन हे दोन्ही समित्या त्या मॉडेल कायद्या संबंधित आहेत. वैद्य ब्रह्मा असं लक्षात ठेवा, वैद्य ब्रह्मा मॉडेल कायद्या संबंधी. लक्षात राहतंय, वैद्य ब्रह्मा मॉडेल कायद्यासाठी. जर प्रश्न आला तर तुम्हाला सिग्रेट करून उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. समजतंय का? वैद्य ब्रह्मा मॉडेल कायद्यासाठी 1902 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. त्या वर्षी आपण सहकाराचं धोरण पण जाहीर केलं होतं भारताचं, आणि मॉडेल कायदा सुद्धा 2002 ला आला होता. मॉडेल ब्रह्मा वैद्य, मॉडेल कायदा वैद्य ब्रह्मा किंवा मॉडेल कायदा ब्रह्मा वैद्य किंवा मॉडेल ब्रह्मा वैद्य असं काही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी समिती होती ती शिवाजीराव पाटील समिती होती, 2009 ला त्यांनी अहवाल दिला. आता ही समिती का स्थापन झाली होती, तर 1904 मध्ये पहिल्यांदा सहकार पतपुरवठा कायदा केला होता, आणि त्याला 100 वर्ष 2004 मध्ये पूर्ण झाली होती. आणि 100 वर्षात सहकारनं काय अचीव केलंय ही गोष्ट समजून घेण्यासाठी शिवाजीराव पाटील समिती स्थापन केली होती. आणि ह्यांनी महत्वाची शिफारस केली की त्याला घटनात्मक मान्यता मिळाली पाहिजे, आणि ती मिळायला सहकारी संस्थांना घटनात्मक मान्यता मिळाली पाहिजे.
सहकार तर घटनात्मक गोष्टी सहकार संबंधी 97 घटना दुरुस्तीने ऍड केलेल्या आहेत आपण. तर ती 97 घटना दुरुस्तीनं 2012ला ज्या समितीच्या शिफारसी पुढे अंमलात आणलेल्या आहेत. तरी घटनात्मक मान्यता मिळावी ही गोष्ट सगळ्यात आधी शिवाजीराव पाटील समितीने सांगितली होती की सहकारांना किंवा सहकारी संस्थांना घटनात्मक मान्यता मिळावी आणि ती मिळाली 97व्या घटना दुरुस्ती 2011 नुसार आणि 12 जानेवारी 2012ला हा लागू झाला, संमत झाला आणि 15 फेब्रुवारी 2012 पासून लागू झाला. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. 2012ला संमत झाला आणि 15 फेब्रुवारी 2012ला हा लागू झाला. व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी सहकार हा जो कायदा तो लागू झाला. तर असं लक्षात ठेवा, व्हॅलेंटाईन डे नंतर एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. नवीन जे कपल आहे त्यानुसार सहकार डे 15 फेब्रुवारी, कारण 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, त्यामुळे ही ट्रिक सांगतोय किंवा तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी ही गोष्ट सांगतोय. 15 फेब्रुवारी हा सहकार दिवस लक्षात ठेवा. सहकार कायदा लागू किंवा सहकारी घटना दुरुस्ती लागू, सहकारी घटना दुरुस्ती लागू 15 फेब्रुवारी 2012 पासून. समजतंय? तर 2002 आणि 2012 हे वर्ष खूप महत्वाचे आहेत. लक्षात आलं का मित्रांनो तुमच्या? 2002 आहे ते धोरण आणि कायदा आहे आणि 2012 जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय वर्ष आणि घटना दुरुस्ती हे 2 गोष्टीसाठी महत्वाचं आहे. तर ते पण लिहून घ्या. 2012 आंतरराष्ट्रीय वर्ष आणि घटना दुरुस्ती, त्यातलं 15 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे नंतर जे मुलगा मुलगी आहे ते एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे दुसऱ्या दिवशी, म्हणजे 15 फेब्रुवारी 2012 हे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय वर्ष आणि घटना दुरुस्ती 2002 पण लक्षात ठेवा. धोरण आणि कायदा ह्याच्यामध्ये खूप जास्त फॅक्ट आहेत, पण हे दोन्हीकडे कामाला येणार आहे. हा जो सहकार जो चॅप्टर शिकवतो ना मित्रांनो, तो 15 मार्काला आहे जवळपास दोन्हीकडे मिळवला तर. इकडे जवळपास 8 ते 10 मार्काला आणि तिकडे 5 मार्काला. त्यामुळे एवढं स्लो जातोय आपण, कमी पान आहेत. आता तर एका पानात हा संपतोय, पण खूप जास्त आउटपुट असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण डिकोड करतोय, प्रत्येक गोष्ट समजून घेतोय. समजतंय? त्याच्यानंतर पुढे जाऊया, कंटिन्यू चालू ठेवूया, कारण आता फक्त हा कायदा संपला तर हा पूर्ण संपणार आहे, चॅप्टर संपणार आहे. आता महाराष्ट्रातली सहकार चळवळ बघूया. आता महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रात टोटल 31 डीसीसी बँक आहेत आणि 21,000 प्राथमिक पतसंस्था आहेत. 31 संख्या आहे डीसीसी बँकाची. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाची संख्या किती आहे? 31 आहे. आता बघा, त्यावेळेस मुंबई प्रांत होता, महाराष्ट्राचं काय होतं, बॉम्बे प्रांत होता. त्यामुळं मुंबई प्रांताचे त्या तत्कालीन बॉम्बे प्रांतात 1904 आणि 1912 दोन्हीचा सहकारी संस्था कायदा लागू झाला होता. 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा लागू झाला आणि त्यानुसार प्रांतांना स्वतंत्र कायदे करण्याची मुभा सुद्धा मिळाली होती. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या शिफारसीचा विचार करून लगेच पुढच्या 5 वर्षानंतर म्हणजे 1925 ला बॉम्बे सहकारी म्हणजे बॉम्बे कोऑपरेटिव्ह ऍक्ट, त्याला मुंबई सहकारी संस्था कायदा म्हणतो, तो 1925 ला अस्तित्वात आला. म्हणजे काय तर आपल्या स्वतःच्या बॉम्बे प्रांतासाठी वेगळा कायदा. आधी तशी काय मुभाच नव्हती, आधी फक्त केंद्र करू शकत होता, पण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नुसार आपल्याला म्हणजे प्रांताला सुद्धा अधिकार मिळाला स्वतःचा कायदा करण्यासाठी. आणि त्यानंतर 1904 आणि 1912च्या केंद्राच्या कायद्यानंतर 1925चा पण कायदा महत्वाचा आहे. मुंबई प्रांतानं स्वतःचा बॉम्बे सहकारी कायदा 1925 ला लागू केला. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर 1960 ला आपण स्वतःचा वेगळा राज्य सहकारी संस्था कायदा संमत केला होता आणि तो 1961 ला त्याचे नियम पण लागू झाले. तर हे लक्षात ठेवा. आता मॉडेल कायदा 2002 मध्ये हे तुम्हाला माहितच आहे. हा, आणि त्यानंतर मी आता 2012 मध्ये 97 घटना दुरुस्ती झाली हे पण सांगितलंय. तर 1960चा जो महाराष्ट्राचा कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली. का दुरुस्ती केली? कारण 97व्या घटना दुरुस्तीमुळे आपण जे घटनात्मक तरतूद केली होती त्यामध्ये सहकाराचा समावेश केला होता. त्यामुळे ते पण लक्षात ठेवा की 2013 ला त्यामध्ये सुधारित केलं, कारण 2012 ला घटनात्मक दर्जा दिला होता आणि त्यानुसार 2013 ला आपण त्यामध्ये दुरुस्ती केली होती. आता जो 2013चा दुरुस्ती कायदा आहे तो करायचा असेल तर फक्त तक्ता बघा, डायरेक्ट तक्त्यावर या मित्रांनो. डायरेक्ट तक्त्यावर या
जर 346 पेज जर तक्ता नसेल तर मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे, तक्त्याची काय एवढी गरज नाही, पण असला तर बेटर राहील. 346 नंबर पेज जर नवी एडिशन असेल तर, आणि जर तुमच्याकडे नवीन एडिशन असेल, समजा 10वी एडिशन असेल तर 377 नंबर पेजवर या. तर आता एक एक गोष्ट यामधली आपण डिकोड करूया. तर 1960च्या कायद्यात काय बाबी होत्या आणि 2013 मध्ये काय दुरुस्ती केल्या किंवा नव्याने काय ऍड केल्या त्या गोष्टी बघूया आपण. तर बघा, तज्ञ संचालक अशी गोष्ट कोणी सांगितली होती? एडी गोरवाला आठवायचं 1951ला. त्याने 70 वर्ष आधी सांगितलं होतं की तज्ञ लोक पाहिजेत, एडी गावळे अंगुठा छाप लोक तिथं नको, अडाणी नको. म्हणजे राबडी मुख्यमंत्री होऊ शकते अडाणी असून, पण त्यांनी तेवढा विचार केला होता की सहकारी संस्थांमध्ये पण डायरेक्टर जे असतील, संचालक असतील, ते शिकलेले पाहिजेत किंवा तज्ञ पाहिजेत, तर त्या सहकारी संस्थांचा विकास होईल. त्यामुळे तज्ञ व्यक्तींचा संचालक म्हणून स्वीकृती केली पाहिजे. हे 2013 मध्ये नवीन दुरुस्तीत स्वीकृत करून घ्या. निवडून येण्याची त्यांची क्षमता नसते, त्यामुळे त्यांना स्वीकृत करून घ्या असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर पुढे बघूया, कार्यात्मक संचालक. कार्यशील असणारा संचालक पाहिजे. म्हणजे काय? जर समजा कुठला पुढारी आहे आणि तो कधीच येत नाही, आपल्याकडे असतं बघा कुस्ती महामंडळ असेल तर तिथं पवार साहेब अध्यक्ष होते, ते स्वतः ऍक्टिव्ह असतात, पण काय काय संघटना अशा असतात की त्याच्यामध्ये काय त्या नेत्याचा संबंध नसतो, तरी पण त्याला अध्यक्ष बनवलेला असतो. तसे सहकारी संस्था असतात, तो कधी तिकडे फिरकत पण नाही, पण त्याला तिथं संचालक बनवलेलं असतं. त्याच्याऐवजी काय सांगितलं की कार्यशील असणारा संचालक पाहिजे, त्याने तिथं रस घेऊन काम केलं पाहिजे. किंवा आपलं सहकारी सोसायटीचं पण सेक्रेटरी असतो बघा, तो तिथं लक्षच देत नाही, तिथं काहीच लक्ष नसतं. तुम्हाला ते तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यामध्ये ते भिडे मास्तर माहित असेल, तो कंटिन्यू सांगत असतो एकमेव सेक्रेटरी. तर तसे पाहिजेत जे लक्ष देऊन काम करणार आहेत. तर कार्यशील असणारा संचालक पाहिजे असं ते नवीन तत्व त्यामध्ये ऍड केलंय. जागृत सदस्य असलं पाहिजे, म्हणजे काय, तो ऍक्टिव्ह असला पाहिजे. आणि जर तो 5 वर्ष, त्याच्यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलंय की म्हणजे त्याचं सदस्यत्व किंवा तो कधी त्यामधून निघून जाईल, तर त्यामध्ये काय सांगितलं की तो त्याचा जो काल आहे तो 5 वर्ष पण केलाय, पुढं त्याचा जो कालावधी 5 वर्ष केलाय. त्यानंतर पुढं जी पोट नियम आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती आहे, ते मॉडेल कायद्यानुसार करण्यात आली. मॉडेल कायदा कधीचा आहे? कमेंट मध्ये सांगा. जी रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी खाली लिहून घ्या, बाजूला लिहून घ्या, तुमचं उत्तर बरोबर येतं का नाही ते पडताळून बघा. मॉडेल कायदा कधीचा आहे? किती वेळा तर घेतलं. आता प्रत्येक गोष्ट तुमची इथंच पाठ झाली पाहिजे. तुमचे जे उत्तर आहेत ते 90% लेक्चर ऐकल्यानंतरच बरोबर आले पाहिजे, जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर. मी खूप वेळा सांगितलंय मॉडेल कायदा कधीचा आहे. जे लेक्चर ऐकतात, जे आता लोक हजर आहेत, प्रत्येकाने उत्तर द्या. मॉडेल कायद्यानंतर दुरुस्ती करा असं त्यांनी सांगितलं होतं. 2002 आणि 2012 हे 2 वर्ष कोरून घ्या, गोंदून घ्या तुमच्या पुस्तकावर. तर बरोबर आहे तुमचं. 2002चा जो मॉडेल कायदा आहे त्यानुसार करा. आणि मॉडेल कायद्यासंबंधी कुठल्या 2 व्यक्तीने शिफारसी केल्या होत्या? कुठल्या 2 समित्याने? मॉडेल वैद्य ब्रह्मा किंवा मॉडेल ब्रह्मा वैद्य, मॉडेल वैद्य ब्रह्मा असं लक्षात ठेवा. मॉडेल वैद्य ब्रह्मा किंवा ब्राह्मण वैद्य, ब्रह्म वैद्य. आता ही जातीवर उल्लेख होत आहे, त्यामुळे तसं आपण म्हणू शकत नाही. मॉडेल ब्रह्म वैद्य किंवा वैद्य ब्रह्मा. तर लक्षात ठेवा कसं पण या 2 कमिट्या खूप महत्वाच्या आहेत, तर तुमचं तिथं चुकलंच नाही पाहिजे. त्यानंतर पुढे बघूया, व्यवस्थापकीय समितीचा जो मॅनेजमेंट कमिटी आहे त्याचा जो कार्यकाल 6 वर्षाचा होता तो 5 वर्षाचा केलाय. तर एक लक्षात ठेवा, 6 वर्षाचं 5 वर्ष केलंय. त्यानंतर पुढे बघूया, अनुसूचित जाती आणि जमातीचा आधी फक्त एकच सदस्य असायचा. आता यामध्ये जे राखीव जागा आहेत ते 3 केल्यात. एक सदस्य असेल तो अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल, आणि 2 सदस्य असतील ते महिला असतील, हे कंपल्शन केलंय. म्हणजे महिलांना आरक्षण, 2 महिला असतील व्यवस्थापकीय समितीत, मॅनेजिंग कमिटीमध्ये, तर ते लक्षात ठेवा. राज्य सहकारी संस्थांचा जो निवडणूक प्राधिकरण असेल तो आधी जिल्हाधिकारी किंवा सहकार विभाग घेत होता. आता राज्य अशी नवीन सुधारणा त्यामध्ये, निवड अशक्य असल्यास प्रशासक नेमू शकेल असं सांगितलंय. आणि राज्य शासन समितीचे अन्य सदस्य नवीन समिती प्राधिकृत अधिकारी नेमू शकेल असं. आता ह्यात तुम्हाला काय समजून नसतं तर एक लक्षात ठेवा, समजा एखादी बँक आहे ती गैरकारभार करायला आणि भ्रष्टाचार व्हायलाय तिथं, किंवा एखादी मार्केट कमिटी आहे सहकारी, तर तिथं खूप जास्त प्रमाणात गोंधळ चालू आहे, तर आधी काय असायचं, तर तिथे एखादा अधिकारी प्रशासक म्हणून
नेमला जायचा. तर त्या प्रशासकाचं नाव आता प्राधिकृत अधिकारी असं केलंय. आता तिथं प्रशासक नेमता येत नाही, तर तिथं अथॉरिटी ऑफिसर नेमता येतो. आता आधी प्रशासक नेमता यायचा, आता काय नेमता येते तिथं ऑथराइज्ड ऑफिसर नेमता येते. ऍडमिनिस्ट्रेटर नाही, तर ऑथराइज्ड ऑफिसर. ऍडमिनिस्ट्रेटर हा खूप मोठा शब्द आहे, त्याच्याऐवजी त्यांनी तर तिथं फक्त नाव बदललंय, काम तेच आहे. प्राधिकृत अधिकारी असं नाव केलं. आधी प्रशासक असायचं, आता काय प्राधिकृत अधिकारी नेमता येईल असं सांगितलंय. निबंधकाचे अधिकार आधी सक्तीचे होते, आता अधिक सक्तीचे करून अधिक डिसिप्लिन्ड आणि एकदम शिस्तबद्ध असे केलेले आहेत. निबंधाचे अधिकार हे वाढवलेले आहेत. म्हणजे जो रजिस्ट्रार आहे सहकार संबंधीचे, त्याचे अधिकार वाढवलेले आहेत. हिशोब तपासणी म्हणजे जे अकाउंटिंग व्हायचं ते आधी 6 महिन्याच्या आत व्हायचं, तर ते आता 4 महिन्याच्या आत केलंय. म्हणजे सहकार संबंधीचे जे नियम आहेत किंवा व्यवस्था आहे ते अजून जास्त कडक केलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितलं त्यामध्ये सार ईडी गोरवाला खूप जास्त लक्षात ठेवा. त्यानं सांगितलं होतं सहकार संस्था अपयशी झाल्यात, पण सहकार यशस्वी झाला पाहिजे. आणि अजून एक कमिटी होती, रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर, लिथगो 1928 ची. त्यांनी काय सांगितलं होतं, तर सहकार यशस्वी झाला तर ग्रामीण भारताची आशा मावळेल. आशा मावळेल. तर हे लक्षात ठेवा, सहकाराला ग्रामीण भाषेची आशा सांगितली रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर 1928च्या. आणि त्यांनी काय सांगितलं, सहकार अपयशी झाला तर ग्रामीण भारताची जी आशा आहे ना ती मावळेल. कारण ग्रामीण भागात आता आशा किंवा नवीन सूर्य दिसतोय विकासाचा, तर तो मावळेल. त्यासाठी सहकारी यशस्वी झाला पाहिजे. आणि गोरवालानं पुढे काय सांगितलं, की सहकारी संस्था अपयशी झाल्या तरी सहकार यशस्वी झाला पाहिजे. संस्था अपयशी ठरल्या तरी सहकारी यशस्वी झाला पाहिजे. हे 2 वाक्य लक्षात ठेवा. हे पुस्तकात दिलेलं नाही, ते लिहून घ्या. तर इथं थांबूया. ह्याचा जो लिनलिथगोचं वाक्य रिपीट करतो, की त्यानं आधी काय सांगितलं होतं, की ग्रामीण भागातील सहकारी आशा आहे. त्याचं वाक्य काय, तर सहकार अपयशी झाला तरी, म्हणजे सहकार अपयशी झाला तर ग्रामीण भारताची आशा मावळेल. म्हणजे सध्या जी आशा दिसते ग्रामीण भागातली, जर सहकार अपयशी झाला, अयशस्वी झाला, तर ग्रामीण भारताची आशा मावळेल असं त्यानं सांगितलं होतं. सहकार अयशस्वी झाला तर ग्रामीण भागाची आशा मावळेल. तर इथं थांबूया मित्रांनो. सहकार हा चॅप्टर संपलाय. त्यानंतर आपण आता उद्याचं जे म्हणजे आज संध्याकाळी एक लेक्चर होणार आहे, तर त्याचा अपडेट मी खाली टाकेन. कुठलं लेक्चर होणार आहे थोड्याच वेळ, 1-2 तासात. संध्याकाळच्या पण लेक्चरला लाईव्ह प्रेझेंट राहा. थँक्यू मित्रांनो.